हॅलो स्टुडंट्स, अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. बाळांनो, आज आपण लास्ट संडेला जो पेपर झाला होता त्याचं सोल्युशन डिस्कस करूया. लास्ट टाइम जसं डिस्कस केलं होतं सेम वेने डिस्कस करायचं आहे. ठीक आहे ना? ओके, पेपर सोबत ठेवा बाळांनो. ओके, 1 बाय 1 क्वेश्चनचे आन्सर्स आपण डिस्कस करूया. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन घ्या. द मोस्ट बेसिक कंपाऊंड अमॉंग द फॉलोइंग इज. काही कंपाऊंड्स दिलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये ॲसिटॅनिलाइड आहे, बेन्झाइल अमाइन आहे, पॅरानायट्रो अनिलिन आहे आणि अनिलिन आहे. ठीक आहे. येस, बेसिसिटी कशावरती डिपेंड असते तर डेफिनेटली अवेलेबिलिटी ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन नायट्रोजन. बरोबर आहे ना? अमाइनची बेसिसिटी जी आहे ती कशावर डिपेंड आहे? येस, अवेलेबिलिटी ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन नायट्रोजन. ठीक आहे. मग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन मोर जर अवेलेबल असतील तर काय मोर बेसिसिटी असणार आहे. आलं का लक्षात? ठीक आहे. बघा, ॲसिटॅनिलाइड दिलेला आहे. व्हॉट इज ॲसिटॅनिलाइड? सी हिअर, दिस इज NH डबल बॉन्ड O CH3. ॲसिटिल ग्रुप ज्यावेळेस अनिलिनला अटॅच असतो त्याला म्हणायचं ॲसिटॅनिलाइड. ठीक आहे. सेकंड आहे बेन्झाइल अमाइन. ठीक आहे. सी हिअर, व्हॉट इज बेन्झाइल अमाइन? CH2 NH2. दिस इज बेन्झाइल ग्रुप, NH2 ला अटॅच आहे म्हणून बेन्झाइल अमाइन म्हणा. नेक्स्ट आहे पॅरानायट्रो अनिलिन. पॅरानायट्रो अनिलिन, NH2 S, here it is NO2. This is paranitro-aniline. And last one is aniline itself, aniline, NH2. ठीक आहे ना? आता हे चारही कंपाऊंड्स ऑब्झर्व करा बाळांनो. ओके, नायट्रोजनवरती ज्या लोन पेअर आहेत, बरोबर आहे ना? ओके, त्याची अवेलेबिलिटी मोर असली पाहिजे. येते का लक्षात? पण ह्या कंपाऊंडमध्ये ओके नायट्रोजनवरच्या लोन पेअर्स कशामध्ये आहेत? रेझोनन्समध्ये आहेत. रेझोनन्समध्ये जर असतील तर डेफिनेटली त्या काय आहेत? लेस अवेलेबल आहेत. आलं लक्षात? ठीक आहे. नेक्स्ट चेक करा. इथं नायट्रोजन आहे, नायट्रोजनवरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. येस, बेन्झिनच्या रेझोनन्समध्ये आहेत का? नाही. नॉट इन रेझोनन्स, नॉट इन रेझोनन्स. ठीक आहे ना? डिलोकलायझेशन होत नाही बाळांनो त्या पेअरचं. म्हणजेच काय? येस, अवेलेबिलिटी ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज मोर इन केस ऑफ बेन्झाइल अमाइन. क्लिअर? ठीक आहे. आता इथल्या लोन पेअर्स बघा, डेफिनेटली ओके रेझोनन्समध्ये आहेत. बरोबर आहे ना? बेन्झिनच्या काय आहेत? त्या रेझोनन्समध्ये आहेत किंवा काय येस डिलोकलाइज्ड फॉर्ममध्ये आहेत. दॅट्स वाय अवेलेबिलिटी इज लेस. आलं लक्षात? ॲज कम्पेअर टू द बेन्झाइल अमाइन. येस, इथं सुद्धा बाळांनो ओके येस लोन पेअर्स कशामध्ये आहेत? रेझोनन्समध्ये आहेत. डेफिनेटली ओके इथं सुद्धा काय अवेलेबिलिटी कमी आहे. मग अवेलेबिलिटी मोर कुठं आहे? येस, तर काय बेन्झाइल अमाइनमध्ये. NH2 जर किंवा नायट्रोजन जर डायरेक्टली बाळांनो बेन्झिन रिंगला अटॅच असेल तर अवेलेबिलिटी कमी होते. किंवा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुपला अटॅच असेल तर काय अवेलेबिलिटी कमी होते. अवेलेबिलिटी जर डिक्रीज झाली तर बेसिसिटी काय होते? डिक्रीज होते. मग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप ओके बेसिसिटी डिक्रीज करतात आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जे आहेत ते बेसिसिटी काय करतात? इन्क्रीज करतात. सो ऑप्शन इज येस सेकंड, दॅट इज बेन्झाइल अमाइन. क्लिअर? ठीक आहे. नेक्स्ट बघा, कन्सिडर द बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स इन ॲक्वियस सोल्युशन. बाळांनो, ॲक्वियस सोल्युशनसाठी तुम्हाला एक फिक्स्ड ऑर्डर सांगितलं होतं मी. बरोबर आहे ना? ॲक्वियस सोल्युशनमध्ये 3 फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत फॉर द बेसिसिटी ऑफ अमाइन्स. येस, गॅसेस फेजमध्ये मात्र तुम्ही ओके डायरेक्ट ऑर्डर सांगू शकता 3 डिग्री, 2 डिग्री, 1 डिग्री अँड अमोनिया. गॅसेस फेजमध्ये डिफरंट ऑर्डर आहे, ॲक्वियस फेजमध्ये डिफरंट ऑर्डर आहे. ॲक्वियस फेजमध्ये बाळांनो 3 फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत. फर्स्ट येस इंडक्टिव्ह इफेक्ट, सेकंड स्टेरिक इफेक्ट अँड थर्ड वन इज सॉल्वेशन इफेक्ट. असे 3 इफेक्ट सांगितलं होतं मी तुम्हाला. करेक्ट? आणि एक ऑर्डर एक्सपेरिमेंटली फिक्स दिलं होतं. कारण काय? येस ॲक्वियस फेजमधली जी स्टडी आहे अमाइन्सची ओके ती खूप फास्ट आहे. आपल्या सिलेबसला मॅच होत नाही. ओके खूप फास्ट आहे, सिलेबसच्या बाहेर जाते स्टडी खूप. ठीक आहे. त्याच्यामुळे 2 ओके ऑर्डर तुम्हाला फिक्स लक्षात ठेवा असं म्हणलं होतं. एक कोणासाठी? येस मिथाइल ग्रुपसाठी आणि दुसरा कोणासाठी बाळांनो? इथाइल ग्रुपसाठी. बरोबर आहे ना? ओके येस मिथाइल ग्रुपसाठी आणि इथाइल ग्रुपसाठी. मिथाइल ग्रुप जर असेल ओके सपोज CH3 ग्रुप जर असेल, नायट्रोजनला अटॅच असेल, बरोबर आहे ना? ओके तर सेकंडरी अमाइन काय असतात? मोर ओके बेसिक असतात. ठीक आहे ना? ओके लॅट्रॉन प्रायमरी दॅट इज CH3 NH2, देन टर्शरी CH3 taken thrice N and then ammonia itself.
दिस इज द एक्सपेरिमेंटल ऑर्डर और करेक्ट ऑर्डर ऑफ बेसिसिटी ऑफ मिथाइलामाइन्स. फर्स्ट काय आहे डायमिथाइलामाइन, सेकंड मिथाइलामाइन आहे, थर्ड ट्रायमिथाइलामाइन आहे आणि फोर्थ काय अमोनिया. ही ऑर्डर तुम्हाला फिक्स लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. आणि इथाइलच्या बाबतीत बघा ना सेकंडरी C2H5 सेकंडरी दोन्हीमध्ये सेमच आहे. NH दोन्हीमध्ये सेकंडरीच मोर बेसिक आहे. ठीक आहे ॲलिफॅटिक अमाइनसाठी. त्याच्यानंतर टर्शरी इथं चेंज आहे. N टर्शरी, लॅट्रॉन प्रायमरी C2H5 NH2 and then ammonia itself. This is the correct order of ethylamine. आलं लक्षात. फर्स्ट डायथायलामाइन सेकंडरी आहे, देन टर्शरी, देन प्रायमरी अँड देन अमोनिया. ठीक आहे. या दोन्ही ऑर्डर्स लक्षात ठेवा. येस म्हणजे दोन्हीमध्ये काय आहे सेकंडरी अमाइन. आणि ॲलिफॅटिक अमाइन्सपेक्षा ॲरोमॅटिक अमाइन्स कसे असतात लेस बेसिक असतात. कारण काय तिथं रेझोनन्स आहे. येते लक्षात. ह्या लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स कशामध्ये डिलोकलाइज्ड आहेत रिंगमध्ये. करेक्ट ना. येस. त्याच्यामुळं काय सेकंडरी अमाइन जे आहेत ॲलिफॅटिकमध्ये ते काय असतात मोर बेसिक असतात ॲक्वेस फेजमध्ये. आणि गॅसेस फेजमध्ये टर्शरी. क्लिअर आहे. येस. मग ऑप्शन काय असणार आहे डेफिनेटली सी. सी इज द करेक्ट ऑप्शन. CH3 टेकन ट्वाइस NH सेकंडरी अमाइन. क्वेश्चन नंबर थर्ड. अमॉंग द फॉलोइंग मोलिक्यूल विथ द लोवेस्ट डायपोल मुवमेंट इज. हे पण झालं होतं. डायपोल मुवमेंट सांगितलं होतं बाळांनो तुम्हाला मी. ठीक आहे ना. ओके. परत हे कशामध्ये येतं तुम्हाला केमिकल बॉन्डिंगमध्ये येतं डायपोल मुवमेंट. करेक्ट. काय काय दिलेलं आहे. एक क्लोरोफॉर्म CH, नेक्स्ट काय आहे CH2, Cl2, त्याच्यानंतर CCl4 आणि नेक्स्ट काय CH3Cl. आता ह्या केसमध्ये बाळांनो सिमेट्री चेक करा. लक्षात येते ना. ओके. सिमेट्रिक कुठला आहे मोर सिमेट्रिक डेफिनेटली CCl4. Cl, 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 Cl. करेक्ट. ठीक आहे. डायपोल मुवमेंट जे आहे बाळांनो इथं काय आहे सिमेट्रिक आहे. लक्षात येते. ठीक आहे. हे एकमेकाला काय करतात अपोज करतात आणि अपोज केल्यामुळं ह्या केसमध्ये डायपोल मुवमेंट काय होतो 0 होतो. ठीक आहे. आणि बाकीच्या केसमध्ये डायपोल मुवमेंट काय आहे नॉन झिरो आहे. नॉन झिरो का कारण डायपोल मुवमेंट बाळानं एका डायरेक्शनला मिळेल तुम्हाला. ठीक आहे. आता सपोज हा H आहे Cl, Cl, Cl डेफिनेटली इथं अपोज करतात हे ग्रुप्स. पण एका डायरेक्शनला डायपोल मुवमेंट काय आहे अपोजिट आहे. दिसते का बघा तुम्हाला. H कडून कार्बनकडे आहे. ठीक आहे. पण इथं मात्र डायपोल मुवमेंट कसं आहे येस टुवर्ड्स द क्लोरीन आहे. येते का लक्षात. म्हणजे काय झालं अनसिमेट्रिकल स्ट्रेचिंग झाली किंवा डिस्ट्रीब्युशन झालं इलेक्ट्रॉनचं अनसिमेट्रिकल. इथं मात्र सिमेट्रिक आहे. प्रत्येक ठिकाणी क्लोरीन काय करतो येस इलेक्ट्रॉन स्वतःकडं अट्रॅक्ट करून घेतो. त्याच्यामुळे डायपोल मुवमेंट काय होतं तिथं 0 का स्ट्रक्चर सिमेट्रिक आहे. हे डिस्कशन केलं होतं आपण. आणि बाकीच्या मध्ये काय आहे अनसिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन आहे. दॅट्स वाय येस डायपोल मुवमेंट इन केस ऑफ CCl4 इज लेस और 0. ठीक आहे ना. काय विचारलंय आपल्याला अमॉंग द फॉलोइंग द मोलिक्यूल विथ लोवेस्ट डायपोल मुवमेंट. CCl4 हॅज द लोवेस्ट डायपोल मुवमेंट. अंडरस्टूड. नेक्स्ट द जनरल फॉर्म्युला CnH2nO2 कुड बी फॉर ओपन चेन. कुड बी फॉर ओपन चेन. खाली कंपाऊंड्स दिलेले आहेत तुम्हाला ऑलरेडी. ठीक आहे ना. येस. आणि मोलिक्युलर फॉर्म्युला जो आहे जनरल फॉर्म्युला जो आहे तो मॅच करा असं म्हणलंय. बरोबर आहे ना. जनरल फॉर्म्युला CnH2nO2 कुड बी फॉर ओपन चेन. कुठल्या ओपन चेनसाठी लागू होतो हा फॉर्म्युला असं विचारलं. हे सुद्धा पाहिले बघा ना आपण. फॉर्म्युला कसं इस्टॅब्लिश करायचं हे सुद्धा सांगितलं. ठीक आहे. कार्बोक्सिलिक ॲसिड आता कसं इस्टॅब्लिश करायचं बघा आणखीन सांगतो तुम्हाला. ठीक आहे. CH3 एखादी कुठलाही कार्बोक्सिलिक ॲसिड घ्या. सपोज CH3COOH एक एक्झाम्पलसाठी कार्बोक्सिलिक ॲसिड. त्याचा फॉर्म्युला लिहूया आपण. येस. मोलिक्युलर फॉर्म्युला काय येतो C2H4O2. C2H4O2 कार्बनच्या डबल कोण आहेत हायड्रोजन आहेत. इट मीन्स CnH2nO2. दिस इज द फॉर्म्युला ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. येस. तोच फॉर्म्युला गिवन आहे आपल्याला. इट मीन्स द फॉर्म्युला ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड इज CnH2nO2. बरोबर. डायवोलसाठी बघूया. कुठलाही डायवोल घ्या. सपोज हा डायवोल घेतो मी CH2OH. CH2OH ह्याचा फॉर्म्युला लिहा बरं. मोलिक्युलर फॉर्म्युला काय येतो C2H6O2.
कार्बनच्या डबल हायड्रोजन आहेत का? नाही. दिलेला फॉर्म्युला काय आपल्याला? CnH2n आहे, 2 टाइम्स n आहे. पण इथं कार्बन जर 2 असतील, ओके, इथं हायड्रोजन किती असायला पाहिजेत? 4 असायला पाहिजेत. इट इज नॉट पॉसिबल. अल्कोहोलसाठी नाही पॉसिबल, तो डायहोलसाठी. नेक्स्ट काय दिलं आपल्याला? डायअल्डिहाइड्स. कुठलाही डायअल्डिहाइड घेऊया. HOC CHO. सपोज हा डायअल्डिहाइड आहे, 2 अल्डिहाइड ग्रुप्स आहेत. करेक्ट? ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला तयार करा. कुठलाही डायअल्डिहाइड घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे ना? एस C2 H2 O2. पॉसिबल आहे का? जेवढे कार्बन आहेत तेवढेच हायड्रोजन आहेत ह्या केसमध्ये. येते लक्षात? ठीक आहे. नेक्स्ट डायकिटोन्स. डायकिटोन सपोज C डबल बॉन्ड O. सपोज हा CH3 आहे, C डबल बॉन्ड O CH3. ठीक आहे. हा डायकिटोन एक्झाम्पलसाठी घेतला. ठीक आहे. तसं तुम्ही कुठलाही घेऊ शकता डायकिटोन. फॉर्म्युला सेमच येणार आहे. ठीक आहे. येस. काय फॉर्म्युला सांगा बरं? C4H6. करेक्ट ना? O2. C4H6O2. कार्बन 4 आहेत. यांची व्हॅल्यू 4 ठेवली तर हा डबल होतो का? नाही होणार. 6 आहेत तिथं. इट इज रॉंग. मग हे फॉर्म्युलेच काय येतील? हा फॉर्म्युला काय येतो? CnH2n + 2O2 असा फॉर्म्युला येईल. बरोबर आहे ना? हा फॉर्म्युला गिवन आहे का आपल्याला? नाही. CnH2nO2 आहे. हा फॉर्म्युला गिवन आहे आपल्याला. करेक्ट. हा फॉर्म्युला काय होतो? CnHnO2. पॉसिबल आहे का? येस. हा फॉर्म्युला CnH2n - 2O2 -2O2. चेक करा आता. ठीक आहे. येस. कुठला करेक्ट आहे? कार्बोक्सिलिक ॲसिड्स. समजलं बाळांनो हे? येस. म्हणजे तुम्ही कंपाऊंड्स घेऊन फॉर्म्युलेज इस्टॅब्लिश करू शकताय, बनवू शकताय. मग कार्बोक्सिलिक ॲसिडचा जनरल फॉर्म्युला नोन आहे तुम्हाला ऑलरेडी. काय आहे? CnH2nO2. क्लिअर? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. अमॉंग द फॉलोइंग ऑक्साइड्स द करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲसिड स्ट्रेंथ इज. बाळांनो ॲसिड स्ट्रेंथ कशावरती डिपेंड आहे? एक तर काय? डिसोसिएशनवरती. म्हणजे H+ जो इझिली देतो, बरोबर आहे ना? ओके, तो काय असतो? मोर ॲसिडिक असतो. ठीक आहे. दुसरा एक महत्त्वाचा कन्सेप्ट सांगितला होता मी तुम्हाला. येस, दॅट इज स्टॅबिलिटी ऑफ ॲनायन. बरोबर आहे ना? ओके, जो काय ॲनायन फॉर्म होतो तो मोर स्टेबल असेल तर तो कंपाऊंड काय असतो? मोर ॲसिडिक असतो. करेक्ट ना? ठीक आहे. म्हणजेच काय? स्टॅबिलिटी ऑफ ॲनायन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय सांगितलं? ॲसिडिटी सांगितलं. ॲसिडिक कंपाऊंड ओके एस ओळखण्यासाठी डेफिनेटली तुम्हाला काय नोन असलं पाहिजे? स्टॅबिलिटी नोन असली पाहिजे. कोणाची? ॲनायनची. क्लिअर? ठीक आहे. बघूया काय काय दिलेत कंपाऊंड आपल्याला. HClO4 एक आहे. दुसरा HClO3 आहे, HClO2 आहे आणि HClO आहे. करेक्ट ना? चेक करा. HOCl लिहू शकता, काय प्रॉब्लेम नाही. HOCl. ओके, प्रत्येकाचे स्ट्रक्चर्स बघा अगोदर. Cl ओके, OH डबल बॉन्ड O. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ HClO4. येस, HClO3 साठी बघा. Cl OH डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O HClO3. HClO2 OH डबल बॉन्ड O आणि HOCl. ठीक आहे. येस, आता ह्याचं डिसोसिएशन करा बाळांनो. डिसोसिएशन केलं ओके तर H+ आणि O- तयार होतो. ठीक आहे. इट मीन्स O-. हिअर इट इज O-. बरोबर आहे ना? H+ दिल्यानंतर काय फॉर्म होतो इथं? O- फॉर्म होतो. मला सांगा येस कुठलं स्ट्रक्चर मोर स्टेबल आहे? डेफिनेटली फर्स्ट. वाय? बिकॉज ऑफ मोर रेझोनन्स. ठीक आहे ना? ओके, इथं रेझोनन्स किती ऑक्सिजनमुळे आहे तर काय? ड्यू टू 4 ऑक्सिजन्स. ठीक आहे ना? एक वेळेस ह्या ऑक्सिजनवरती ओपन होईल. बरोबर आहे ना? नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर विल फॉर्म डबल बॉन्ड O, O-, डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O. परत रेझोनेटिंग स्ट्रक्चर फॉर्म होईल बाळांनो. करेक्ट ना? Cl डबल बॉन्ड O, O-, डबल बॉन्ड O. म्हणजे असे किती? 4 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स फॉर्म होतील. ठीक आहे. इथं किती फॉर्म होतील? 3 फॉर्म होतील. इथं बाळांनो 2 फॉर्म होतील आणि इथं 0. ह्याचा अर्थ काय? मोर द रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स मोर इज द स्टॅबिलिटी. मग ॲनायन जर मोर स्टेबल असेल तर काय असतो? तो मोर ॲसिडिक असतो.
आलं लक्षात? तो कंपाऊंड मोर ॲसिडिक असतो. आलं लक्षात? मग मोर ॲसिडिक कोण? फर्स्ट लॅट्रॉल, सेकंड, देन थर्ड, देन फोर्थ. कशावरनं ठरवलं आपण? स्टॅबिलिटी ऑफ ॲनायनवरनं. आलं लक्षात? आणि स्टॅबिलिटी कशावरनं ठरवलं? तर रेझोनेटिंग स्ट्रक्चर्सवरनं. मोर द रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स, मोर इज द स्टॅबिलिटी. अंडरस्टूड? ठीक आहे. नेक्स्ट ऑप्शन काय आहे? ए. 6. Increasing order of stability among 3 main conformations, that is eclipse, anti-Gauche for 2-fluoroethanol. 2-fluoroethanol. ठीक आहे. हा कन्सेप्ट स्टडी केलेला आहे वळण ऑलरेडी आपण. मोर स्टेबल जनरली जर पाहिलं आपण तर मोर स्टेबल अँटी असतो, पण ह्या केसमध्ये येस इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगचा पण विचार केला पाहिजे. येस, असे सुद्धा कंपाऊंड स्टडी केलं होतं आपण. इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जर असेल तर डेफिनेटली तो अँटीपेक्षा काय असतो? मोर स्टेबल असतो. ठीक आहे ना? एस 2-fluoroethanol. दिस इज 2-fluoroethanol. करेक्ट ना? ओके. न्यूमन प्रोजेक्शन फॉर्ममध्ये ओके ड्रॉ करा बळानो स्ट्रक्चर. 2 कार्बन्स. ठीक आहे ना? ओके, त्याच्यावरचे ग्रुप्स लिहा. एक सपोज OH आहे, दुसरा H. हा ग्रुप लिहिला अगोदर आपण. आता दुसरा ग्रुप लिहा. ठीक आहे? हा कार्बन बॅकचा कार्बन. ठीक आहे. इथं जर सपोज फ्लोरीन लिहिलं मी, बाकीचे 2 ग्रुप्स काय असतील? हायड्रोजन्स. दिस इज विच फॉर्म? गॉची फॉर्म. बरोबर आहे ना? ओके. अँटी फॉर्म OH, H. दिस इज अँटी फॉर्म. बरोबर आहे ना? गॉची फॉर्म, अँटी फॉर्म आणि इक्लिप्स बळा. दिस इज इक्लिप्स. ठीक आहे ना? सपोज इथं OH लिहिलं मी, F लिहिलं, H. आता इक्लिप्स आणि पार्शियल इक्लिप्स दोन्ही इक्लिप्स्टच असतात. बरोबर आहे ना? ओके. तुम्ही ग्रुप्स टर्न करू शकताय. दिस इज इक्लिप्स्ड फॉर्म. ठीक आहे. इक्लिप्स जो आहे ओके तो लेस स्टेबल असतो. बरोबर आहे ना? लेस स्टेबल असतो, त्याची एनर्जी हायर असते ड्यू टू रिपल्शन. जवळजवळ ग्रुप्स असतील तर काय मोर रिपल्शन असतं. ठीक आहे. अँटी मोर स्टेबल असायला पाहिजे, पण ह्या केसमध्ये काय होतं बघा, इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. बरोबर आहे ना? ओके. ऑक्सिजनवरती काय आहे? हायड्रोजन आहे आणि हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम आहे. तुम्हाला इंटरमोलिक्युलर आणि इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग सांगितलं मी. हायड्रोजन जर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटमला अटॅच असेल बाळानो तर तिथं काय असते? पोलॅरिटी, मोर पोलॅरिटी असते. बरोबर आहे ना? आणि त्याच्याजवळ जर दुसरा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप असेल ओके तर त्याच्यासोबत काय करतो? तो हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतो. आलं लक्षात? ठीक आहे. मग इथं ऑक्सिजनला अटॅच आहे हायड्रोजन आणि त्याच्याजवळ कुठला ग्रुप आहे? येस, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप आहे पिरियॉडिक टेबलमधला हा, ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती आहे? 4 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कोण येतो? ऑक्सिजन येतो. ठीक आहे. ह्या दोन्हीमध्ये काय होते? इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. दॅट्स वाय दिस विल बी मोर स्टेबल. येते का लक्षात? त्याच्यानंतर कोण असणार आहे? मग अँटी अँड देन इक्लिप्स्ड. आन्सर बघा कुठला आहे? इक्लिप्स्ड, अँटी अँड देन गॉची. सो ऑप्शन इज सी. समजलं बाळांनो रिझन का? गॉची फॉर्म का मोर स्टेबल आहे? कारण काय? इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. क्वेश्चन नंबर 7. विच वन ऑफ द फॉलोइंग डज नॉट हॅव sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन? एकदम सिंपल क्वेश्चन आहे. करेक्ट. sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन कुठल्या कंपाऊंडमध्ये नाही ते विचारले तुम्हाला. प्रत्येकाचे स्ट्रक्चर्स आले पाहिजेत. ॲसिटोन. व्हॉट इज ॲसिटोन? CH3 C डबल बॉन्ड O CH3. सेकंड वन ॲसिटामाइड. CH3 C डबल बॉन्ड O NH2. करेक्ट. ॲसिटामाइड. Acetonitrile. CH3 C triple bond N. And last one is acetic acid. CH3 C double bond O SOH. ठीक आहे. चेक करा कुठल्या कंपाऊंडमध्ये sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन नाही. इथं आहे का? येस डेफिनेटली sp2 आहे. इथं आहे का बाळांनो sp2? येस डेफिनेटली इथं sp2 आहे. हा कार्बन कसा आहे? sp हायब्रिडाइज्ड and this carbon is sp2 हायब्रिडाइज्ड. आता फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ मध्ये sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. ठीक आहे. कार्बन डबल बॉन्ड जर असेल
बरोबर आहे ना? ओके, कार्बन आणि पुढे कुठं आहे, ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, कुठलाही असेल तो. ठीक आहे. कार्बनला जर डबल बॉन्ड असेल तर डेफिनेटली तो काय असतो, sp2 हायब्रिडाइज्ड असतो. येते का लक्षात? पण इथं ट्रिपल बॉन्ड आहे sp. बरोबर आहे ना? सो आन्सर इज सी. देयर इज नो sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन इन दिस कंपाउंड. आलं लक्षात हे? ठीक आहे. नेक्स्ट वन, फाइंड द इनकरेक्ट स्टेटमेंट फॉर न्यूक्लिओफाइल. न्यूक्लिओफाइलसाठी इनकरेक्ट स्टेटमेंट विचारले बाळांनो. येस, फर्स्ट, अ न्यूक्लिओफाइल इज अ लेविज ॲसिड. बाळांनो, न्यूक्लिओफाइल लेविज ॲसिड्स असतात का? न्यूक्लिओफाइल कशाला म्हणलं आपण? येस, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस म्हणलं होतं. बरोबर आहे ना? एक तर लोन पेअर असतील त्याच्यावरती किंवा मायनस चार्ज असेल. इलेक्ट्रॉन रिच स्पेसिसला काय म्हणलंय आपण? न्यूक्लिओफाइल म्हणलंय. आलं लक्षात? मग ते इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतील का? लेविज ॲसिड्स काय आहेत? इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आहेत. मग हे ऑलरेडी इलेक्ट्रॉन रिच आहेत, मग ते इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतील का? नाही. म्हणजेच काय? फर्स्ट स्टेटमेंट इज रॉंग, इनकरेक्ट. न्यूक्लिओफाइल इज अ लेविज ॲसिड म्हणलंय. मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितलं आहे लेविज ॲसिडचा. जर तुम्हाला आठवत नसेल तर नोट करा. इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर किंवा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर्स काय आहेत? लेविज ॲसिड्स आहेत. इलेक्ट्रॉन डोनर्स काय आहेत? लेविज बेसेस आहेत. समजलं का? मग कधीही न्यूक्लिओफाइल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत नाहीत, हे नोन आहे तुम्हाला. इलेक्ट्रॉन काय करतात? ते डोनेट करतात. म्हणजे ते काय असतात? लेविज बेसेस असतात न्यूक्लिओफाइल्स. आणि लेविज ॲसिड्स कोण असतात? इलेक्ट्रोफाइल्स. क्लिअर? न्यूक्लिओफाइल्स डू नॉट सीक इलेक्ट्रॉन. करेक्ट आहे, त्याला गरज नाही इलेक्ट्रॉनची. अमोनिया इज अ न्यूक्लिओफाइल. डेफिनेटली अमोनियाकडे काय आहेत? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. दॅट्स वाय दे आर बेसिक. न्यूक्लिओफाइल्स अटॅक लो इलेक्ट्रॉन डेन्सिटी साइट्स. डेफिनेटली जिथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी आहे तिथं काय करतात? ते अटॅक करतात. क्लिअर? ऑप्शन इज ए. नेक्स्ट, विच अमॉंग द फॉलोइंग इज द मोस्ट डिॲक्टिवेटिंग मेटा डायरेक्टिंग ग्रुप इन ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. काय काय दिलं आपल्याला? COH दिलेला आहे, देन SO3H दिलेला आहे, NO2 दिलेला आहे, ठीक आहे, आणि काय Cl दिलेला आहे. ह्याच्यामध्ये काय विचारलंय? मोस्ट डिॲक्टिवेटिंग ग्रुप. डिॲक्टिवेटिंग म्हणजे काय? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. ठीक आहे ना? आणि कशासाठी विचारलंय? विच अमॉंग द फॉलोइंग इज मोस्ट डिॲक्टिवेटिंग मेटा डायरेक्टिंग ग्रुप इन ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. ठीक आहे ना बाळांनो? ॲरोमॅटिक कंपाऊंडला जर हा ग्रुप अटॅच केला, सगळे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स आहेत आणि सगळे काय? मेटा डायरेक्टिंग आहेत. त्याच्यामध्ये मोस्ट डिॲक्टिवेटिंग विचारले तर कुठला असतो? NO2 इज द मोस्ट डिॲक्टिवेटिंग ग्रुप. तसं नोट करा, तुम्हाला परत ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये येणार आहे बाळांनो हे. ठीक आहे ना? ओके, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, तसं स्टडी केलं आहे आपण ऑलरेडी. लक्षात येते? इलेक्ट्रॉन डोनेटिंग कुठले, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग कुठले, कशामध्ये? मेसोमेरिक इफेक्टमध्ये आणि इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये स्टडी केलं हे. करेक्ट? ठीक आहे. त्याच्यामध्ये मोस्ट डिॲक्टिवेटिंग म्हणजेच काय? बेन्झीन रिंगला डिॲक्टिवेट करणारा ग्रुप कुठला? आलं लक्षात? थोडंफार तुम्हाला आयडिया आहे ह्याची रिगार्डिंग इट, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग डोनेटिंग, पण हे अजून परत डिटेलमध्ये कुठं आहे? ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये, हायड्रोकार्बन्समध्ये आहे. आता ज्यावेळेस तुम्हाला सबस्टिट्यूशन रिॲक्शन होतील त्याच्यामध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहेत, परत एक टाईप आहे रिॲक्शन मेकॅनिझमचा, तिथं अजून परत समजेल तुम्हाला. ठीक आहे ना? ओके, आता लक्षात ठेवा NO2 काय आहे? मोस्ट डिॲक्टिवेटिंग ग्रुप आहे. ठीक आहे ना? ओके, त्याच्यामध्ये नंतर कोण येतो? Cn येतो, अँड देन SO3H येतो, अँड देन COOH. नोट करून ठेवा, हे पुढे येईल तुम्हाला अजून. नेक्स्ट, लक्षात आलं ना? NO2. द करेक्ट ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग न्यूक्लिओफिलिसिटी इज. न्यूक्लिओफिलिसिटी विचारले तुम्हाला, इन्क्रीजिंग ऑर्डर. ठीक आहे ना? ओके, हॅलाइडच्या फॉर्ममध्ये तुम्हाला न्यूक्लिओफिलिसिटी आपण डिस्कस केलं आहे आपण ऑलरेडी न्यूक्लिओफिलिसिटी. ठीक आहे ना? रिॲक्शन मेकॅनिझममध्ये आय थिंक अजून तुम्हाला पार्ट्स झाले नसतील रिॲक्शन मेकॅनिझमचे. ठीक आहे ना? ओके, पुढं होईल तुम्हाला ते. ठीक आहे ना? पुढच्या पार्टमध्ये होईल. ठीक आहे, पण काय हॅलाइडच्या बाबतीत जर पाहिलं तर काय? आयोडाईड जो आहे तो मोर न्यूक्लिओफिलिक आहे. त्याच्यानंतर Br-, ठीक आहे, अँड देन Cl-, अँड देन F-. आपल्याला 3च दिलेले आहे. ठीक आहे ना? हॅलाइडच्या बाबतीत लक्षात ठेवा, ॲज साईज ऑफ हॅलाइड इन्क्रीजेस न्यूक्लिओफिलिसिटी इन्क्रीजेस. करेक्ट? दिले हे तुम्हाला मी रिॲक्शन मेकॅनिझममध्ये. झालं नसेल तर होईल पुढे अजून तुम्हाला. क्लिअर आहे? नेक्स्ट, होमोलॉगस सिरीज ऑफ अल्केनॉल्स हॅव अ जनरल फॉर्म्युला. ठीक आहे, म्हणजे
अल्कॅनॉलसाठी, अल्कॅनॉल म्हणजे काय, अल्कोहोल, अल्कोहोलसाठी बाळांनो होमोलॉगस सिरीजसाठी फॉर्म्युला विचारलेला आहे. तयार करू शकता तुम्ही फॉर्म्युला. ठीक आहे ना. फर्स्ट कुठला आहे अल्कॅनॉलमध्ये, CH3OH दॅट इज मिथेनॉल. आलं लक्षात. अल्केनचा डेरिव्हेटिव्ह कन्सिडर केला, ई कशानं OLने रिप्लेस केलेला आहे अल्केनमधला अल्कॅनॉल. नॉमेनक्लेचर स्टडी केले आपण. मिथेनॉल आहे दुसरा कुठला, C2H5OH इथेनॉल, बरोबर आहे ना. C3H7OH, व्हॉट इज दिस, दिस इज प्रोपेनॉल, बरोबर आहे ना. ओके. C4H9OH, दिस इज ब्युटॅनॉल. दिस इज द होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल. ठीक आहे ना. येस. जनरल फॉर्म्युला काय येतो मग आता. ठीक आहे, चेक करूया आपण. इथं C1 आहे, C1, H किती आहेत, 4 आहेत, H4. ठीक आहे ना. O, C1H4O, CH4O असं लिहू शकता तुम्ही त्याला, बरोबर आहे ना. ओके. मी तिथं कार्बन नंबर्स पण ठेवलेत, हायड्रोजन नंबर्स पण ठेवलेत. ठीक आहे. त्यालाच काय लिहू शकता तुम्ही, CH4O लिहू शकता. दुसरा काय बघा, C2H5O आहे, म्हणजेच काय C2H6O इज द मोलिक्युलर फॉर्म्युला. करेक्ट. आता ह्याच्यावरनं जनरल फॉर्म्युला बनवू शकतो का आपण, येस डेफिनेटली बनवू शकतो. बघा, CnH2n+2O. करेक्ट. Cn म्हणजे काय, n ची व्हॅल्यू किती आहे इथं, 2 आहे. कार्बन नंबर्स बघायचे, 2 आहे. ठीक आहे. येस. इथे डबल करा, +2 ॲड करा म्हणजे 6 होईल ऑक्सिजन. ठीक आहे. प्रत्येकाचा सेमच आला पाहिजे फॉर्म्युला. C3H8O. बघा, C3 आहे, 3 × 2, 2n आहे ना इथं. बघा, 3 × 2 6 होईल, +2 8. ओ, करत चला आता तुम्ही पुढं. येते का लक्षात. सेमच फॉर्म्युला येईल, काय येईल, CnH2n+2O, होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल. दिस इज द जनरल फॉर्म्युला ऑफ होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल. काय येतो, CnH2n+2O. हे होमोलॉगस सिरीजच्या वेळेस पण आपण स्टडी केलेलं आहे. करेक्ट. नेक्स्ट, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द स्ट्रक्चर्स शोन. दोन स्ट्रक्चर्स गिवन आहेत. ठीक आहे. आणि त्याची काय त्याच्यामध्ये रिलेशनशिप विचारले बाळांनो तुम्हाला. करेक्ट. दोन स्ट्रक्चरमध्ये फक्त रोटेशनचाच डिफरन्स आहे ना. ओके. पहिल्या स्ट्रक्चरमध्ये ओके हा जो ग्रुप आहे लेफ्ट हँड साईडचा, ओके तो काय केलेला, रोटेट केलेला आहे. म्हणजे ते काय, रोटॅमर्स आहेत. रोटॅमर्स काय असतात, कन्फर्मेशनल आयसोमर्स असतात. कन्फर्मेशन ओके कशावरनं ठरवतो, किंवा कन्फर्मेशनल आयसोमर्स कशावरनं डिफर करतो आपण त्याला. ठीक आहे ना. तर काय, रोटेशनवरनं डिफर करतो. काय असतो डिफरन्स, तर अँगलचा डिफरन्स असतो त्याच्यामध्ये फक्त, बरोबर आहे ना. ओके. पण काय, त्या स्ट्रक्चरला आपण आयसोलेट करू शकत नाही, सेपरेट आउट करू शकत नाही. करेक्ट. ठीक आहे. हे दोन एकमेकाचे काय आहेत, कन्फर्मेशनल आयसोमर्स आहेत. क्वेश्चन नंबर 12, त्याच्यामध्ये कुठला चेंज नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स कन्सर्निंग कन्फर्मेशन्स आर ट्रू. कन्फर्मेशनसाठी कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे असं विचारलं आहे. इथेन हॅज अ इन्फिनाइट नंबर ऑफ कन्फर्मेशन्स. इथेन डेफिनेटली इन्फिनाइट नंबर ऑफ कन्फर्मेशन्स तुम्ही इथेनचे लिहू शकताय का. अँगल चेंज झाला की काय, नंबर ऑफ तुम्हाला रोटेशन्स मिळतील, इन्फिनाइट नंबर ऑफ रोटेशन्स मिळतील बघा त्याच्यामध्ये तुम्हाला. आलं लक्षात. दिस इज करेक्ट. नेक्स्ट बघा, द इक्लिप्स्ड कन्फर्मेशन ऑफ मॉलिक्यूल इज स्लाइटली मोर स्टेबल अँड एनर्जेटिकली ओके फेवर्ड दॅन द स्टॅगर्ड कन्फर्मेशन. असं आहे का, इक्लिप्स्ड कन्फर्मेशन मोर स्टेबल असतं का स्टॅगर्डपेक्षा, नो. ठीक आहे ना. येस. इक्लिप्स्ड कन्फर्मेशन म्हणलं की काय, बॅक टू बॅक येतात बॉन्ड डायरेक्ट बळानं, तिथं मोर रिपल्शन असतं. सो दिस इज रॉंग स्टेटमेंट. लास्ट, ए कन्फर्मेशन इज वन स्पेसिफिक जॉमेट्री ऑफ मॉलिक्यूल. येस डेफिनेटली करेक्ट. त्याला सेपरेट आउट करू शकत नाही ना. ओके. एकच जॉमेट्री असते त्याची, इथे लक्षात, एकच स्ट्रक्चर असतं, त्याला सेपरेट करू शकत नाही. मी काय सांगितलं तुम्हाला, येस बॉन्ड रोटेट होत राहतात, इन्फिनिट नंबर ऑफ कन्फर्मर्स फॉर्म होतात, पण काय सेपरेट करू शकत नाही, त्याला एकच कन्सिडर करावं लागेल आपल्याला. क्लिअर आहे. सो ऑप्शन इज डी, 1 and 3. फर्स्ट इज करेक्ट अँड थर्ड इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा बाळा ना, दॅट इज विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स रिगार्डिंग द रिॲक्शन बिटवीन Cl2 and C2H6. तर जनरली हा जो क्वेश्चन आहे बाळांनो सबस्टिट्यूशन रिॲक्शनचा पार्ट आहे. ठीक आहे ना. सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये 3 टाईप्स आहेत. एक
न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, दुसरी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, अँड थर्ड वन इज फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन. न्यूक्लियोफिलिक, इलेक्ट्रोफिलिक, फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, आणि हा पार्ट जो आहे तो फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शनचा आहे. ते तो क्वेश्चन तिथं होईल तुम्हाला. ठीक आहे ना. ओके, नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग विल अंडरगो अन ॲडिशन रिएक्शन विथ क्लोरीन. आता हा जो पार्ट आहे तो ॲडिशन रिएक्शनचा पार्ट आहे. ठीक आहे ना. ॲडिशन रिएक्शनमध्ये परत इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिएक्शन आहे, ओके, न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन आहे, आणि काय फ्री रॅडिकल ॲडिशन रिएक्शन आहे. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये मोस्टली फ्री रॅडिकल ॲडिशन रिएक्शन आणि इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिएक्शन हे दोन महत्त्वाचे पार्ट्स आहेत. ते पुढं होतील तुम्हाला. ठीक आहे ना. ओके, हे दोन्ही क्वेश्चन्स तिथंच स्टडी करूया आपण. पण जनरली काय की जर अल्किन असेल, डबल बॉन्डेड कंपाऊंड असेल, तर तिथं ॲडिशन इझिली होते. त्याचा ऑप्शन काय आहे, बी आहे. ठीक आहे ना. ॲडिशन कुठे होते, जर अल्किन असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल, अल्काइन असेल तर. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द एक्सपेक्टेड प्रोडक्ट फॉर्म्ड फ्रॉम द रिएक्शन बिटवीन 2 ब्युटीन अँड Cl2. एक्सपेक्टेड प्रोडक्ट विचारलेलं आहे. ॲडिशन रिएक्शन, आणि ॲडिशन रिएक्शन तुम्हाला 10वीला पण झालेले आहेत बळानो. ठीक आहे ना. अल्किनमध्ये आणि अल्काइनमध्ये जनरली ॲडिशन रिएक्शन होतात. ठीक आहे. विचारले काय आपल्याला, 2 ब्युटीन दिले आणि Cl2 ॲड केलेला आहे. CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 2 ब्युटीन आहे, किंवा ब्यूट2इन म्हणा. Cl2 ॲड केला तर Cl2 कुठे ॲड होतो, अक्रॉस दिस बॉन्ड, अँड टू फॉर्म CH3 CH Cl CH Cl CH3. दिस इज द ॲडिशन प्रोडक्ट. ठीक आहे. येस, ऑप्शन इज सी. ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट, द रिएक्शन ऑफ इथाइन विथ विच ऑफ द फॉलोइंग गिव्स CH2 Br CH Br अँड Cl. एक कंपाऊंड गिवन आहे. काय आहे, CH2 Br CH Br आणि काय आहे Cl. कुठला, ओके, रिएजंट ॲड केल्यानंतर हा कंपाऊंड फॉर्म होतो असं विचारले. कशामध्ये, इथाईनमध्ये. इथाईन म्हणजे कोण, एस CH ट्रिपल बॉन्ड CH. ठीक आहे. ऑप्शन्स काय काय, HCl ॲड केलं आणि HBr ॲड केलं. ठीक आहे. लवकर समजणार नाही, रिॲक्शन मेकॅनिझमचा पार्ट आहे. ओके, तरी सुद्धा सांगतो मी. बघा, फर्स्ट जर ॲड केलं बळानो आपण HCl, HCl ॲड केलं तर ॲडिशन टेक्स प्लेस अक्रॉस दिस ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे ना. ओके, एका कार्बनवरती H ॲड होतो, दुसऱ्यावरती काय Cl. सो CH2 डबल बॉन्ड CH Cl असा कंपाऊंड फॉर्म होतो. परत काय ॲड केलं, HBr ॲड केलं, HBr. ठीक आहे ना. ओके, का वगैरे त्याचे रिझन्स तुम्हाला आता अजून समजणार नाहीत. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअलमध्ये रिॲक्शन स्टडी कराल, अल्काइन्समध्ये रिॲक्शन येतात परत ह्या, आणि लक्षात येत आहे. ठीक आहे. CH3 CH Cl Br असा कंपाऊंड फॉर्म होतो. ठीक आहे ना. ओके, तो कंपाऊंड आहे का इथं, नाही. हा कंपाऊंड फॉर्म करायचा आहे आपल्याला. HCl अँड देन Br2. अगोदर HCl ॲड केलं, हा कंपाऊंड फॉर्म होतो. त्याच्यामध्ये जर Br2 ॲड केलं तर Br2 विल ॲड अक्रॉस दिस बॉन्ड Br. आपण ऑप्शनपर्यंतच जाऊया, जे करेक्ट आन्सर आहे तिथंपर्यंतच जाऊया. ठीक आहे. येस, यू विल गेट दिस आन्सर. बरोबर आहे ना. ओके, CH2 Br CH Br Cl आन्सर मिळेल. एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. ठीक आहे ना. ओके, येस, पुढे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये ॲडिशन रिॲक्शन ज्यावेळेस घेईन, ओके, त्यावेळेस हे समजतील. ठीक आहे ना. पुढे येणार आहे तुम्हाला, अजून पार्ट चालू आहेत तुमचे. ओके, हे झालेलं आहे पार्ट, येतील तुम्हाला अजून. ठीक आहे ना. पुढं, डिहायड्रेशन ऑफ ॲन अल्कोहोल लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ ॲन. डिहायड्रेशन म्हणजे काय, नोट करा अगोदर. डिहायड्रेशन मीन्स रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. ठीक आहे. डिहायड्रेशन, डिहायड्रेशन मीन्स व्हॉट, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. डी मीन्स रिमूव्हल, हायड्रेशन मीन्स H2. डिहायड्रेशन मीन्स रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. करेक्ट. मग बघा, सपोज अल्कोहोल कुठलाही कन्सिडर करूया, CH3 CH2OH, मिथाइल अल्कोहोलला सोडून. ठीक आहे ना. येस, CH3 CH2OH. त्याच्यामध्ये काय, हा अल्फा कार्बन आहे आणि हा बीटा कार्बन. ठीक आहे.
ही रिॲक्शन कुठली आहे तर एलिमिनेशन रिॲक्शन आहे बाळांनो. ठीक आहे ना. येस, एलिमिनेशन रिॲक्शन पुढे येणार आहे तुम्हाला. ठीक आहे. बीटा हायड्रोजन, वन बीटा हायड्रोजन, ठीक आहे, अँड अल्फा OH कंबाईन्स टू फॉर्म वॉटर मॉलिक्यूल. करेक्ट. येस, रिमूव्ह कसं होतं बघा, पुढं सांगणार आहे मी. ओके, आताच लक्षात येणार नाही तुम्हाला हे. CH2H CH2OH, H and OH combines to form water molecule. Correct na? Yes. And double bond is formed in between carbon and carbon. Means alkene is formed in case of elimination reaction. ठीक आहे. अल्कोहोलचं डिहायड्रेशन केलं बाळांनो तर काय फॉर्म होतो, अल्कीन फॉर्म होतो. अंडरस्टूड. ठीक आहे. नेक्स्ट, a reaction in which carboxylic acid reacts with base to form salt and water is. बेस आणि ॲसिडची रिॲक्शन आहे. म्हणजे कुठली रिॲक्शन, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. सॉल्ट आणि वॉटर फॉर्म होतो ना. येस, डेफिनेटली न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. नेक्स्ट, इथेनॉल कॅन बी ऑक्सिडाइज्ड स्टेपवाइज. इथेनॉल कॅन बी ऑक्सिडाइज्ड स्टेपवाइज. व्हॉट इज द फर्स्ट स्टेबल इंटरमिडिएट प्रोडक्ट when ethanol is oxidized with the mild agent. mild oxidizing म्हणा किंवा ऑक्सिडेशन एजंट म्हणा. ठीक आहे. ॲड केला तर फर्स्ट प्रोडक्ट कुठला फॉर्म होतो असं विचारलंय. ठीक आहे ना. येस, अल्कोहोलची रिॲक्शन आहे जनरली ही ऑक्सिडेशन रिॲक्शन. ठीक आहे ना. ओके, एक टाईप आहे रिॲक्शनचा, तो सुद्धा घेऊया आपण. ऑक्सिडेशन रिॲक्शन कशाला म्हणायचं, रिडक्शन रिॲक्शन कशाला म्हणायचं. ठीक आहे ना. ओके, आफ्टर टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक रिॲक्शन पुढं आपण ऑक्सिडेशन रिडक्शन वगैरे कशाला म्हणायचं ते पण घेऊया. ठीक आहे ना. येस, दिले काय आपल्याला, अल्कोहोल दिलेलं आहे CH3CH2OH. काय होतं बघा, ऑक्सिडेशन केलं तर फर्स्ट ऑक्सिडायझिंग प्रोडक्ट जो असतो बघा ह्या केसमध्ये CH3C. ओके, इथं काय आहे, OH आहे, हा OH इथं लिहिला. ठीक आहे. HH. ह्या केसमध्ये काय होतं, एक हायड्रोजन ऑक्सिजनवरचा आणि एक कार्बनवरचा बळानो रिमूव्ह होतो. ठीक आहे. इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे. हायड्रोजन ऑक्सिजन रिमूव्स H2. ठीक आहे. अँड डबल बॉन्ड इज फॉर्म्ड इन बिटवीन दिस टू कार्बन अँड ऑक्सिजन टू फॉर्म CH3C डबल बॉन्ड OH. अल्डिहाइड इज द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट. आलं लक्षात हे. ठीक आहे. दिलं काय होतं आपल्याला, इथेनॉल. दिस इज इथेनॉल. कॅन बी ऑक्सिडाइज्ड स्टेपवाइज ऑक्सिडेशन होतं. व्हॉट इज द फर्स्ट स्टेबल इंटरमिडिएट प्रोडक्ट व्हेन इथेनॉल इज ऑक्सिडाइज्ड विथ माइल्ड ऑक्सिडेशन एजंट. एक माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट ॲड केला, KMnO4. ठीक आहे ना. ओके, K2Cr2O7, HNO3, CrO3 असे नंबर ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत. आलं लक्षात. त्याच्यामध्ये काय करायचं, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट ॲड करायचं. म्हणजे काय, कमी रिॲक्टिव्ह असलेलं. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, लेस रिॲक्टिव्ह. स्ट्रॉंग नको, वीक ॲड करायचं आहे. स्ट्रॉंग वीक वगैरे तुम्हाला तिथं सांगतो मी अल्कोहोलमध्ये. ठीक आहे ना. फक्त आता लक्षात ठेवा की इथं ऑक्सिडायझिंग एजंट ॲड केला आहे. ठीक आहे. फर्स्ट प्रोडक्ट काय असतो, अल्डिहाइड असतो. फर्दर ऑक्सिडेशन होतं बाळांनो त्याचं. ठीक आहे ना. ओके, त्याचं फर्दर ऑक्सिडेशन झालं. ओके, तर काय फॉर्म होतो, CH3C डबल बॉन्ड OH फॉर्म होतो, कार्बोक्सिलिक ॲसिड फॉर्म होतो. येते लक्षात. ठीक आहे. मग आपल्याला शेवटचा प्रोडक्ट नाही विचारला त्याने, फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट विचारला, फर्स्ट स्टेपमधला प्रोडक्ट विचारला. दॅट इज येस CH3CH. ऑप्शन इज B. आलं लक्षात हे. ठीक आहे. Question number 21. What is the sum of coefficients in the balanced equation for the complete combustion of 2-methyl-butane? Use smallest whole number coefficients. Do not forget coefficients of 1. 1 ला सुद्धा विसरू नका असं म्हणले. जनरली आपण 1 लिहत नाही ना कोएफिशियंट रिॲक्शनमध्ये. येस, तरी सुद्धा आपल्याला सम करायचे ना, 1 ला विसरू नका असं म्हणले. करेक्ट. 2-methyl-butanela काय केले बाळांनो, बर्न केले त्यांनी. आणि काय विचारले आपल्याला, कोएफिशियंट्स विचारले बॅलन्स्ड रिॲक्शनमधले. तुम्हाला बॅलन्सिंग शिकवले मी, फाउंडेशनमध्येच आपण बॅलन्सिंग स्टडी केलं होतं. आलं लक्षात. ठीक आहे. बघा, 2-methyl-butanela काय करायचं आहे, बर्न करायचं आहे. ठीक आहे. आणि काय करायचं आहे आपल्याला, टोटल कोएफिशियंटची सम किती होते ते सांगा असं विचारले आपल्याला. 2-methyl-butane. 2-methyl-butane. ठीक आहे. काय स्ट्रक्चर, CH3CH, CH3, CH2, CH3.
कंबशन करते वेळेस काय घ्यायचं, मोलिक्युलर फॉर्म्युला घ्यायचा. किती आहेत कार्बन, 1 2 3 4 5, C5. पुढे समजतं आता H12. 5 कार्बन्स असतील तर तो अल्केन आहे ना, डेफिनेटली H12 असणार आहे. CnH2n+2. करेक्ट. when burn in presence of oxygen, which gives product knownच आहे तुम्हाला फिक्स, ठीक आहे ना, CO2 प्लस H2O. कंबशन रिॲक्शन पाहिलं होतं आपण हायड्रोकार्बनसाठी. हायड्रोकार्बन आहे, ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो, CO2 आणि H2O फॉर्म होतो. कंप्लीट ऑक्सिडेशन झालं, कंप्लीट कंबशन झालं त्याचं. रिॲक्शन बॅलन्स करते वेळी सिक्वेन्स सांगितलं होतं. अगोदर काय, कार्बन, देन हायड्रोजन अँड देन ऑक्सिजन, हा सिक्वेन्स फॉलो करायचा. कार्बन किती आहेत, 5 आहेत, इथं 5 ने मल्टिप्लाय करा. करेक्ट. हायड्रोजन 12 आहेत, बरोबर आहे ना. 12 हायड्रोजन इथं मल्टिप्लाय, 12 हायड्रोजन्स इथं बॅलन्स करायचे म्हणजे किती घ्यावं लागेल, 6 घ्यावं लागेल. 6 × 2 मीन्स 12. आता ऑक्सिजन काउंट करा, 5 × 2 10, 10 + 6 16, 2 आहेत, इट मीन्स 8, 8 × 2 16. दिस इज बॅलन्स्ड इक्वेशन. करेक्ट. आता काय करायचं तुम्हाला, कोएफिशियंटची सम करायची आहे. किती येते बघा, इथं 1 आहे, काहीच नाही म्हणजे 1 आहे. 1 + 8 + 5 + 6 किती होतं, 9 + 5 14, 14 + 6 20 इज इक्वल टू 20. 20 इज द आन्सर. येते लक्षात बाळांनो. सिंपल क्वेश्चन होता, फक्त तुम्हाला कंबशन रिॲक्शन ला बॅलन्स करता आलं पाहिजे. हा ठीक आहे ना, हायड्रोकार्बनच्या. नेक्स्ट, हाऊ मेनी आयसोमेरिक अल्केन्स ऑफ मोलिक्युलर फॉर्म्युला C5H12 आर देअर. हे तुम्हाला सांगायची गरज नाही असं वाटतं मला, कारण तो पेंटेन आहे. पेंटेनचे आयसोमर्स पाहिलेत आपण, करेक्ट ना. ठीक आहे. मिथेनचे 0 आयसोमर्स म्हणजे एकच असतो मिथेन. इथेन एकच असतो. प्रोपेन एकच असतो. स्ट्रक्चरल आयसोमर्स ते शो करत नाहीत. ब्युटेनचे किती असतात, 2. आणि पेंटेनचे किती असतात बाळांनो, 3. बरोबर आहे ना. आणि ते कसं ड्रॉ करायचं, ट्रायल आणि एरर बेसिसवरती सांगितलं होतं मी तुम्हाला. 5 कार्बन जर असतील तर काय, एक वेळेस तुम्ही स्ट्रेट चेनमध्ये अरेंज करा, नेक्स्ट टाइम काय करा, ब्रँचिंग करत चला. ठीक आहे. येस, एक काय केलं आपण, ब्रँचिंग केलं. थर्ड पॉसिबिलिटी बघा काय आहे, परत ब्रँचिंग करू शकताय तुम्ही. ठीक आहे, सॉरी, नेक्स्ट पॉसिबिलिटी आहे का, नाही. सो 3 स्ट्रक्चरल आयसोमर्स आर पॉसिबल फॉर पेंटेन. क्लिअर. तसं तुम्हाला पुढचे पण आयसोमर्स सांगितलेले आहेत मी, आणि ते पाठच करायचे बाळांनो. त्याचे आयसोमर्स असं ड्रॉ करत बसायचे नाहीत अल्केनचे, हे एक लक्षात ठेवा, कारण ड्रॉ करत बसला तर खूप वेळ लागेल तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे टोटल किती, 3. हाऊ मेनी अल्कोहोल्स आर स्ट्रक्चरल आयसोमर्स विथ द फॉर्म्युला C5H11OH. हे सुद्धा सांगितले तुम्हाला मी, C5H11OH. C5H11OH अल्कोहोल आहे. त्याचे टोटल नंबर ऑफ स्ट्रक्चरल आयसोमर्स किती येतात असं विचारलंय. करेक्ट ना. C5H11 ओके. हॅलोजन जरी ठेवलं इथं तरी सेमच येतात. हॅलोजन आणि अल्कोहोलसाठी काय येतात, सेम स्ट्रक्चरल आयसोमर्स येतात. ठीक आहे ना. ओके, ड्रॉ करू शकताय. टोटल किती येतील, 8. पाहिले आपण हे. अगोदर लिहा कार्बन 1 2 3 4 5. अगोदर लिहिलं स्ट्रेट चेन, फर्स्ट आयसोमर. सेकंड आयसोमर ब्रँचिंग करू शकता त्याची. आता तुम्ही 1 2 3 4 5. ठीक आहे. एक ब्रँचिंग करा. दुसरी ब्रँचिंग 1 2 3 4 5 OH. चेंज आहे ना, येस डेफिनेटली. ठीक आहे. परत कार्बन न्या ब्रँचिंगमध्ये. आता 1 2 3 4 करेक्ट 5 OH. ठीक आहे. येस, 5 घेऊ नका, 4 घ्या, म्हणजे ब्रँचिंगमध्ये तुम्हाला कार्बन लिहिता येईल. हा कार्बन ब्रँचिंगमध्ये घेऊन गेलो. ठीक आहे. नेक्स्ट बघा 1 2 3 4 OH. पोझिशन चेंज करा. किती झाले टोटल, 1 2 3 4 5. 5 झाले. ठीक आहे. आणखीन बघा पुढं. नेक्स्ट 1 2 3 4 कार्बन OH. दोन्हीला ब्रँचिंगमध्ये घेतलं. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा आता 1 2 3 4 आणि हा 5. परत कार्बनला एका ब्रँचिंगमध्ये घेतला. आलं लक्षात हे. ठीक आहे. नेक्स्ट 1 ठीक आहे 2 OHC
करेक्ट. किती झाले बघा आता, 1 2 3 4 5 6 7 8. अजून काय पॉसिबिलिटी आहे का? येस. हे मात्र तुम्हाला नोनच असलं पाहिजे. एक कोणासाठी तर काय C5H11OH साठी आणि दुसरा C5H11X साठी. हे दोन स्ट्रक्चर्स लक्षात ठेवा, म्हणजे दोन कंपाऊंड, सॉरी, C5H11OH आणि C5H11X विचारू शकतात तुम्हाला मुलांना. आलं लक्षात हे? ठीक आहे. तर नेक्स्ट बघूया. टोटल नंबर ऑफ आयसोमर्स किती? 8. हाऊ मेनी मोल्स ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड विल रिॲक्ट विथ 1 मोल ऑफ. ओके, कंपाऊंड गिवन आहे, 1 मोल दिलेला आहे, COOH ॲसिडिक ग्रुप आहे, दुसरा OCH3 आणि तिसरा काय आहे बाळांनो, NH2. करेक्ट. ठीक आहे. येस. बघा, COOH एक आहे, दुसरा OCH3 एक आहे आणि तिसरा कुठला आहे, NH2 ग्रुप आहे. आणि विचारले काय आपल्याला, हाऊ मेनी मोल्स ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड NaOH किती मोल लागतील, विल रिॲक्ट विथ 1 मोल ऑफ दिस कंपाऊंड. NaOH काय आहे, बेस आहे. ठीक आहे. येस. आता इथं ॲसिडिक ग्रुप कुठला आहे, हा एकच ग्रुप ॲसिडिक आहे जो H+ देऊ शकतो. ठीक आहे. हा ग्रुप बेसिक आहे बाळांनो, इथं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, तिथं रिपल्शन व्हायला लागतं. इथं सुद्धा काय लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. हा H+ देणार नाही इझिली, हा H+ देणार नाही. कोण देतो H+? COOH. So COOH will, okay, yes, donate the H+ to the OH-. It will abstract proton from acid and form salt. COO, Na, OCH3 and here it is NH2. आलं लक्षात हे? ठीक आहे. म्हणजे किती मोल लागतील? 1 मोल ओनली. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हाऊ मेनी ॲरोमॅटिक आयसोमर्स ऑफ डायब्रोमोबेन्झिन एक्झिस्ट. डायब्रोमोबेन्झिन काय दाखवेल कळलं? पोझिशन आयसोमर्स. हा एक आयसोमर ड्रॉ करू शकता तुम्ही, बरोबर आहे ना? ओके. दुसरा डायब्रोमोबेन्झिन आहे. दुसरा आयसोमर कुठला असणार आहे? पोझिशन चेंज करा Br ची. दिस इज सेकंड आयसोमर Br. हिअर इट इज Br. दिस इज थर्ड आयसोमर. म्हणजे टोटल किती? आता हा जर पुढे घेऊन गेला परत काय होतो? 1,3 होतो. आलं लक्षात? ठीक आहे. असं जर लिहिलं आपण Br तर हे दोन्ही एकच आहेत बाळांनो. हा 1,3 आहे, हा सुद्धा 1,3 आहे. वरती लिहिलं परत 1,2 होतो. त्याच्यामुळे काय 1 2 3 ओनली 3 आयसोमर्स आर पॉसिबल. आलं लक्षात? 1 2 1 3 अँड 1 4. अंडरस्टूड बाळांनो. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. विच ऑफ द फॉलोइंग अल्कोहोल्स फॉर्म्स कीटोन व्हेन ऑक्सिडाइज्ड. ठीक आहे. आता हे जनरली ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे, अल्कोहोलमध्ये होणार आहे तुम्हाला. ठीक आहे. तरी सांगतो बघा. विच ऑफ द फॉलोइंग अल्कोहोल्स फॉर्म्स ए कीटोन व्हेन ऑक्सिडाइज्ड. ठीक आहे. अल्कोहोलमध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अशा 3 टाईपचे अल्कोहोल्स आहेत बाळांनो. करेक्ट. प्रायमरी अल्कोहोल जो आहे ऑक्सिडेशन केलं तर काय अल्डिहाइड देतो फर्स्ट स्टेपमध्ये आणि नंतर काय कार्बोक्सिलिक ॲसिड देतो. ठीक आहे. सेकंडरी अल्कोहोल काय फॉर्म करतो? कीटोन. टर्शरी अल्कोहोल डज नॉट अंडरगो ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन होत नाही टर्शरी अल्कोहोलचं. ठीक आहे ना? ओके. हे डिटेलमध्ये कन्सेप्ट आपण कुठं अल्कोहोलमध्ये स्टडी करणार आहोत. लक्षात आलं? ठीक आहे. आता इथं लक्षात ठेवा फक्त की बाबा कीटोन जो फॉर्म करणारा अल्कोहोल आहे तो सेकंडरी आहे. मग चेक करा ह्याच्यामध्ये सेकंडरी अल्कोहोल कुठला. ठीक आहे. चेक करा. फर्स्ट आहे 1 प्रोपेनॉल. 1 प्रोपेनॉल इज CH3 CH2 CH2 करेक्ट OH. हा 1 प्रोपेनॉल आहे. करेक्ट. इथला एक हायड्रोजन कमी करा, इथला एक हायड्रोजन कमी करा. ठीक आहे ना? ओके. बघा याचं स्ट्रक्चर असं लिहूया आपण CH3 CH2 COH. ठीक आहे. अगोदर पण एक दाखवलं मी क्वेश्चन तुम्हाला ऑक्सिडेशनसाठी. H हायड्रोजन and oxygen from oxidizing agent combines to form water molecule. Correct. By removal of H2 it gives aldehyde, that is CH3 CH2 C double bond OH. This is first oxidation product. Later on it again undergoes oxidation and to form carboxylic acid. परत त्याचं ऑक्सिडेशन होतं. ठीक आहे. म्हणजे हा कीटोन फॉर्म करू शकत नाही. 2-methyl 2-propanol. 2-methyl 2-propanol. COH. Here it is CH3 CH3. This is 2-methyl 2-propanol. करेक्ट. इथं हायड्रोजन आहे का बाळांनो? नाही. त्याच्यामुळे ह्याचं ऑक्सिडेशन पॉसिबल नाही. नेक्स्ट 2-propanol. 2-propanol CH3 CH
OH आता इथं मात्र हायड्रोजन आहे. येस, डेफिनेटली ऑक्सिडेशन अंडरगोज टू फॉर्म CH3 C double bond O CH3 means this compound forms ketone on oxidation. ठीक आहे. येस, हे कुठे येतं? अल्कोहोलमध्ये, ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑफ अल्कोहोल्स. नेक्स्ट, द ऑर्गॅनिक स्टार्टिंग मटेरियल्स फॉर द प्रिपरेशन ऑफ इस्टर कुड बी. स्टार्टिंग मटेरियल ओळखायचं आहे इस्टर फॉर्म करण्यासाठी. ठीक आहे ना. ओके, आता ह्या रिॲक्शन्स कुठे येतात परत? तर कार्बोक्सिलिक ॲसिड्समध्ये आणि अल्कोहोल्समध्ये येतात. ठीक आहे ना. ओके, पण थोडेफार एक्झाम्पल्स तुम्हाला ह्या टाईप्स ऑफ रिॲक्शनमध्ये सुद्धा येतील. ठीक आहे. येस, बघा, सपोज दिस इज ॲसिड C डबल बॉन्ड OH प्लस HOR, अल्कोहोल अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. ठीक आहे. येस, OH फ्रॉम कार्बोक्सिलिक ॲसिड अँड H फ्रॉम alcohol combines to form water molecule and ester is formed. Generally these reactions occur in presence of acid. ठीक आहे ना. ओके, ester is formed. म्हणजे इस्टर फॉर्म होण्यासाठी एक ॲसिड लागतो, कार्बोक्सिलिक ॲसिड, आणि दुसरा काय? अल्कोहोल लागतो बाळांनो. ठीक आहे. हेच बघा मग ऑप्शन, अँड ॲसिड अँड अल्कोहोल. ऑप्शन इज ए. आलं लक्षात हे? नेक्स्ट, हायड्रोलायसिस ऑफ फॅट वूड इल्ड. ठीक आहे. येस, आता हे जरी कन्सेप्ट क्लिअर नसतील, ओके, ते पुढं होतील तुम्हाला कन्सेप्ट. ठीक आहे ना. ओके, आता हे फक्त जसं इंट्रोडक्टरी पार्ट म्हणतो ना आपण, ओके, तशा रिॲक्शन्स आहेत बाळांनो काय. ठीक आहे. हायड्रोलायसिस इन ब्रॅकेट सॅपोनिफिकेशन ऑफ फॅट वूड इल्ड. आता फॅट्स जे आहेत ते जनरली काय असतात? ग्लिसराइड्स असतात. ठीक आहे ना. ओके, ग्लिसराइड्स. काय केलं त्याचं? हायड्रोलायसिस केलं आहे. ठीक आहे ना. ओके, जनरली काय केलं जातं? हायड्रोलायसिसमध्ये अल्कलाईन हायड्रोलायसिस केलं जातं, त्याला सॅफोनिफिकेशन म्हणतात. फॅटचं ओके बाळांनो, अल्कलाईन हायड्रोलायसिस केलं की अल्कोहोल आणि काय सोप तयार होतो, त्याला सॅफोनिफिकेशन म्हटलं जातं. ठीक आहे ना. सी यार, दिस इज ट्रायग्लिसराइड CH2O C double bond OR. Here it is CHO C double bond OR and CH2O C double bond OR. When reacts with 3 molecules of NaOH or KOH. KOH क्या किंवा NaOH क्या? Correct. ठीक आहे. This NaOH adds across this bond like this. ठीक आहे. HONA. ठीक आहे. अशी किती मोलिक्युल्स ऍड होतील? 3 मोलिक्युल्स. चेक करा काय फॉर्म होतो? CH2OH CHOH. किती मोलिक्युल्स? 3 मोलिक्युल्स. CH2OH. It means the product is glycerol. Yes, this is called as glycerol. CH2SOH. Here it is CHOH, and third one is CH2OH plus RC double bond ONA. लक्षात येते? RC double bond ONA. This is called as soap. ठीक आहे. सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड किंवा काय हायर कार्बोक्सिलिक ॲसिड्स, अदरवाईज काय एस पोटॅशियम सॉल्ट्स ऑफ फॅटी ॲसिड्स. KOH ॲड केलं तर पोटॅशियम सॉल्ट फॉर्म होतो, NaOH ॲड केलं तर सोडियम सॉल्ट फॉर्म होतो. आलं लक्षात हे? अँड दिस इज कॉल्ड एज अ ग्लिसरॉल. ट्रायोल जो फॉर्म होतो त्याला काय म्हणायचं? ग्लिसरॉल. लक्षात येते? ठीक आहे. सो ऑप्शन इज सी, ग्लिसरॉल अँड सोप. हे कुठे येतं तुम्हाला? ओके, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफमध्ये येतं बघा. ठीक आहे ना. सोप, डिटर्जंट्स वगैरे तिथे येतात. नेक्स्ट, दिस सेगमेंट. ठीक आहे. एक सेगमेंट दिलेली आहे तुम्हाला, ओळखायची आहे जस्ट. ठीक आहे. दिस सेगमेंट CH2 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 ठीक आहे. येस, CH2 ओके ची एक सेगमेंट आहे. रिप्रेझेंट्स द पॉलिमर नेम्ड. येस, असे एक सेगमेंट दिले आणि कुठला पॉलिमर आहे असं विचारले बाळांनो. ठीक आहे. तुम्ही 10th मध्ये सुद्धा स्टडी केलं ॲडिशन रिॲक्शन्समध्ये पॉलिमरायझेशन. ठीक आहे. येस, पॉलिइथिलीन स्टडी केलं ना आपण. इथिलीनपासून काय फॉर्म होतो? पॉलिइथिलीन किंवा काय इथिनपासून पॉलिथिन. ऐकलंय का? ठीक आहे. सी हियर, suppose this is ethene CH2 double bond CH2
असे नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय होतात, कंबाईन होतात आणि काय फॉर्म होतो, पॉलिथीन फॉर्म होतो. दॅट इज CH2 टेकन N. ठीक आहे ना. ओके, बघा ही चेन कंटिन्युअस आहे, त्याच्यामध्ये काय आहे तर CH2 युनिट्स आहेत. येते का लक्षात? ठीक आहे, म्हणजेच तो पॉलिमर जो आहे तो काय आहे, पॉलिथीन आहे किंवा पॉलिइथिलीन म्हणू शकताय. करेक्ट. सो ऑप्शन इज डी पॉलिइथिलीन. समजतंय का? येस. हे कुठे येतं, ॲडिशन रिॲक्शनमध्ये येतं. म्हणजेच काय, येस, हे एक्झाम्पल आहे ॲडिशन रिॲक्शनचं. समजते का हे? ठीक आहे. ॲडिशन रिॲक्शनमध्ये पॉलिमरायझेशन रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे, त्याला ॲडिशन पॉलिमरायझेशन म्हणलं जातं. क्लिअर आहे? ठीक आहे. नेक्स्ट बघूया. हाऊ मेनी स्ट्रक्चरल आयसोमर्स आर पॉसिबल. क्वेश्चन नंबर 30. हाऊ मेनी स्ट्रक्चरल आयसोमर्स आर पॉसिबल इफ वन हायड्रोजन इन डायफिनाइल मिथेन इज रिप्लेस्ड बाय क्लोरीन. अगोदर तुम्हाला स्ट्रक्चर आलं पाहिजे वळण, डायफिनाइल मिथेनचं. ठीक आहे. येस. सी हिअर, दिस इज डायफिनाइल मिथेन. डायफिनाइल मिथेन. ठीक आहे. आणि काय विचारले, हाऊ मेनी स्ट्रक्चरल आयसोमर्स आर पॉसिबल इफ वन हायड्रोजन इन डायफिनाइल मिथेन इज रिप्लेस्ड बाय क्लोरीन. आता बघा, एक हायड्रोजन रिप्लेस करायचा आहे. ठीक आहे. आणि असे किती आयसोमर्स फॉर्म होतील असं विचारले. सपोज इथला एक हायड्रोजन रिप्लेस केला आपण, एक आयसोमर फॉर्म होतो CH Cl. एक हायड्रोजन कशाने रिप्लेस केला, Cl न. करेक्ट. ठीक आहे. दुसरा हायड्रोजन बघा, ह्या वरचा किंवा ह्या वरचा रिप्लेस करा, CH2. सपोज इथला एक हायड्रोजन रिप्लेस केलं Cl न. ठीक आहे. नेक्स्ट स्ट्रक्चर बघूया. नेक्स्ट हायड्रोजन रिप्लेस करा त्याच रिंगवरचा. दोन्ही रिंग सिमेट्रिकल आहेत, कुठल्याही रिंगवरचा रिप्लेस करू शकताय. Cl. आणखीन एक हायड्रोजन रिप्लेस करा, Cl. ठीक आहे ना. येस. ओके. आता सपोज इथला हायड्रोजन जर रिप्लेस केला आपण बाळानो, तर हे दोन्ही स्ट्रक्चर सेम येतील. इथला हायड्रोजन रिप्लेस केला तर हे दोन स्ट्रक्चर सेम येतील. करेक्ट. आणि इथला हायड्रोजन जर रिप्लेस केला पॅरापोझिशनचा, ठीक आहे ना. ओके, तर ते स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर सेम येईल. येते का लक्षात? इथं घ्या, कारण इथला एक हायड्रोजन रिप्लेस केलाय. ठीक आहे. इथला करा किंवा इथला करा, दोन्ही काय आहेत, सिमेट्रिकल पोझिशन आहेत. ठीक आहे ना. ठीक आहे. त्याला ए म्हणूया, ए हे दोन सिमेट्रिकल आहेत. हा करा किंवा हा करा, एकच स्ट्रक्चर फॉर्म होतं. ठीक आहे. ह्याला बी म्हणूया, एकच स्ट्रक्चर फॉर्म होतं. येते लक्षात? ठीक आहे. हा सी म्हणूया आपण. करेक्ट. ठीक आहे. आता इथलाच रिप्लेस केला आपण, ओके, तरी काय, हे दोन्ही एकच आहेत, ए. इथला रिप्लेस करा किंवा इथला रिप्लेस करा वळण. ठीक आहे ना, सेम स्ट्रक्चर फॉर्म होता. ठीक आहे. दिस इज बी अगेन, दिस इज बी. हा किंवा हा रिप्लेस केला, ओके, किंवा हा रिप्लेस केला किंवा हा रिप्लेस, हे चारीचं एन्व्हायरमेंट कसं आहे, सेम आहे. येते का लक्षात? ठीक आहे ना. ओके, मग किती स्ट्रक्चर्स फॉर्म होतील ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रोजन, सी. आणि इथला काय, डी, हा सेपरेट आहे. म्हणजे टोटल किती, 4 स्ट्रक्चर्स फॉर्म होतील. येते लक्षात? 1 2 3 4. क्लिअर आहे? ठीक आहे. आणि जर का तुम्ही आता नेक्स्ट हायड्रोजन रिप्लेस करायचा प्रयत्न केला ह्या रिंगवरचा, ओके, तर काय, हे स्ट्रक्चर आणि ते स्ट्रक्चर काय होतात, ओके, सिमेट्रिकल येतात. येते लक्षात? आता फॉर एक्झाम्पल, सपोज मी ह्या रिंगवरचा रिप्लेस केला. एक एक्झाम्पलसाठी घेतो मी, CH2. कळलं? हे स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर काय आहे, सेम आहे, सिमेट्रिकल आहे. आलं लक्षात? ठीक आहे. सो ऑप्शन इज बी. नंबर ऑफ स्ट्रक्चर्स किती येतील, 4 येतील. ठीक आहे. नेक्स्ट घ्या. वेन CH3Cl अंडरगोज होमोलायटिक बॉन्ड फिशन. ठीक आहे. होमोलायटिक बॉन्ड फिशन म्हणलं की काय फॉर्म होतात, रॅडिकल्स फॉर्म होतात. करेक्ट ना?
when CH3Cl अंडरगोज होमोलाइटिक बॉन्ड फिशन, ठीक है, ए ऑप्शन काय, कार्बन अंडरगोज ए जॉमेट्रिक चेंज फ्रॉम टेट्राहेड्रल टू प्लेनर. करेक्ट. होमोलाइटिक फिशन जर झालं बाळांनो तर हा काय होतो, मिथाइल फ्री रेडिकल फॉर्म होतो प्लस Cl डॉट. डेफिनेटली इट हॅज अ sp2 हायब्रिडायझेशन, इट हॅज अ sp3 हायब्रिडायझेशन. sp3चं कन्व्हर्जन sp2 मध्ये होतं म्हणून काय तो प्लेनर आहे. फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे. सेकंड, हायब्रिडायझेशन चेंजेस फ्रॉम sp3 टू sp2. येस, डेफिनेटली इट इज ऑल्सो करेक्ट. नेक्स्ट, बोथ ऑफ द अबो टेक प्लेस. डेफिनेटली दोन्ही होतात. नन ऑफ द अबो टेक प्लेस. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये आपण मिस्टेक करून येतो बाळांनो. करेक्ट. आपल्याला काय होतं, फर्स्ट करेक्ट आहे. येस, फर्स्ट ऑप्शन आपण करेक्ट करून येतो. ठीक आहे. पण सेकंड पण करेक्ट असतं आणि खाली दिलेलं असतं बोथ ए अँड बी असं दिलेलं असतं. तशा टाईपचा क्वेश्चन आहे हा. बोथ ऑफ द अबो टेक प्लेस. दिस इज द करेक्ट ऑप्शन. दोन्ही होतात. सो ऑप्शन इज सी. नेक्स्ट 32. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट्स अबाउट कार्बिन. कार्बिन म्हणजे काय, येस, कार्बन विथ 2 व्हॅलन्सीज अँड 2 फ्री इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे ना. ओके, आपण स्टडी केलं आहे कार्बिन रिगार्डिंग. हा काय असतो, इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतो. आलं लक्षात. ठीक आहे. आणि 2 टाईप्स असतात त्याचे, एक सिंगलेट असतो आणि दुसरा काय ट्रिपलेट असतो. करेक्ट. ठीक आहे, बघूया काय म्हणले. इट इज ऑब्टेन्ड बाय फोटोलायसिस ऑफ डायझोमिथेन और केटिन. ठीक आहे, पाहिले आपण हे कार्बिन कसा प्रिपेअर होतो. एक काय सांगितलं, डायझोमिथेन. डायझोमिथेन मीन्स व्हॉट, येस, CH2 डबल बॉन्ड N double bond N minus, here it is plus. This is called as diazomethane, which on photolysis undergoes okay, yes, fission to form CH2 with 2 electrons. इथं काय होतं बाळांनो, होमोलाइटिक फिशन. एक इलेक्ट्रॉन इकडे ट्रान्सफर होतो, एक इलेक्ट्रॉन इकडे ट्रान्सफर होतो. सेम वेनं दोन्ही बॉन्ड्स ब्रेक होतात. इथे लक्षात. आणि काय कार्बिन फॉर्म होतो आणि दुसरा काय N2 गॅस. ठीक आहे, करेक्ट आहे. नेक्स्ट, फ्रॉम केटीन सुद्धा म्हणले. केटीन म्हणजे काय, एस CH2 डबल बॉन्ड C डबल बॉन्ड O. इथं सुद्धा सेम फिशन होतं आणि काय फॉर्म होतो, कार्बिन फॉर्म होतो. ठीक आहे. आणि CO गॅस निघून जातो. या रिएक्शन पाहिले आपण दोन्ही पण. करेक्ट आहे. इट इज ऑब्टेन्ड बाय फोटोलायसिस ऑफ डायझोमिथेन अँड केटीन और केटीन. नेक्स्ट, इट कॅन बी इन्सर्टेड इनटू अल्कीन फॉर्मिंग सायक्लोअल्केन. ठीक आहे. आता ही मात्र रिएक्शन झालेली नाही तुम्हाला. ठीक आहे. येस, अल्किनमध्ये इन्सर्ट होतो असं सांगितलं आहे. अल्किन म्हणजे काय, येस, कुठलाही एक अल्किन घ्या. CH2 डबल बॉन्ड CH2 हा काय आहे, अल्किन आहे. त्याच्यामध्ये जर कार्बिन ॲड केला बाळांनो, ठीक आहे, येस, कार्बिन ॲड केला तर काय होतो, ह्या डबल बॉन्डमध्ये किंवा ह्या अल्किनमध्ये इन्सर्ट होतो तो. ठीक आहे. आणि काय फॉर्म करतो, येस, सायक्लिक कंपाऊंड फॉर्म करतो. त्याला सायक्लोअल्केन म्हणायचं. ठीक आहे. येस, काय फॉर्म होईल, CH2 सिंगल बॉन्ड CH2. ठीक आहे. इथं जर H लिहिलं आपण तर डेफिनेटली काय करेल तो, CH2 लाईक दिस, एक सायक्लिक कंपाऊंड फॉर्म करतो. काय म्हटलं, इट कॅन बी इन्सर्टेड इनटू अल्किन टू फॉर्म सायक्लोअल्केन. डेफिनेटली दिस इज सायक्लोअल्केन. का, इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे बाळांनो. इलेक्ट्रॉन डेफिशियंट असल्यामुळे काय, येस, हा बॉन्ड जर इथं ट्रान्सफर झाला, ओके, तर ह्या लोन पेअर्स कुठं ट्रान्सफर होतात, ऑन दिस CH2. हे एक ॲडिशन रिएक्शन आहे. करेक्ट. कसं होते बघा, CH2, येस, सिंगल बॉन्ड CH2. करेक्ट. ह्या डबल बॉन्डला जर आपण ट्रान्सफर केलं, इथं ट्रान्सफर केलं तर मायनस चार्ज, इथं काय होईल, प्लस चार्ज. आणि हा काय आहे, CH2 इलेक्ट्रॉन डेफिशियंट. लक्षात आलं. हे इलेक्ट्रॉनची पेअर जी आहे तिथं अटॅक करते. ठीक आहे. आणि हे ज्या 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते कुठं जातात, CH2 मध्ये जातात. समजते ना. येस, इट ॲक्ट्स ॲज अ लेविस ॲसिड. पाहिलंही आपण. सायक्लोअल्केन फॉर्म करतो. दिस इज ऑल्सो करेक्ट. इट कॅन एक्झिस्ट ॲज अ सिंगलेट और ट्रिपलेट. तिथं सिंगल असं दिलं आहे. ठीक आहे, सिंगलेट करा त्याला. आणि 31 क्वेश्चन नंबर 31 मध्ये हेमोलायटिक असं दिलं आहे, त्याला होमोलायटिक करा. ठीक आहे. ऑल दी स्टेटमेंट्स आर ट्रू. येस, डेफिनेटली ऑल स्टेटमेंट्स कसे आहेत, ट्रू आहेत. ऑप्शन इज डी. सिलेक्ट इनकरेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे. इनकरेक्ट स्टेटमेंट सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. काय विचारले बघा,
होमोलायटिक फिशन रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ फ्री रेडिकल्स. डेफिनेटली होमोलायटिक फिशन झालं ओके तर काय फॉर्म होतात, फ्री रेडिकल्स फॉर्म होतात. करेक्ट आहे. हेट्रोलायटिक फिशन रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ लेविज ॲसिड अँड लेविज बेस. डेफिनेटली होमोलायटिक फिशन झालं बघा, एक्स आणि वाय आहे सपोज, होमोलायटिक फिशन झालं ओके तर काय फॉर्म होतात, रेडिकल्स एक्स डॉट प्लस वाय डॉट. आणि हेट्रोलायटिक फिशन जर झालं दोन्हीमध्ये तर काय फॉर्म होतात, एक कॅटायन फॉर्म होतो आणि दुसरा काय ॲनायन फॉर्म होतो. ह्याला लेविज ॲसिड म्हणा, ह्याला काय म्हणाल, लेविज बेस म्हणाल. जो इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतो तो लेविज ॲसिड असतो आणि इलेक्ट्रॉन रिच जो आहे तो लेविज बेस असतो. दिस इज ऑल्सो करेक्ट. Completion of octet provides a major driving force for the Lewis acid base reaction. करेक्ट आहे. येस, कम्प्लिशन ऑफ ऑक्टेट म्हणजेच काय की आता ह्या रिॲक्शनला जर रिव्हर्स केलं आपण तर दोन्हीचं काय होतं, ऑक्टेट कंप्लीट होतं. येते का लक्षात. लास्ट सेलमध्ये एखाद्याच्या आता सपोज BF3 आहे बाळांनो आणि त्याच्यामध्ये NH3 तुम्ही ॲड करताय. BF3 म्हटलं की लास्ट सेलमध्ये किती आहेत बोरॉनचे इलेक्ट्रॉन्स बघा, F. ठीक आहे, 2+2+2 लक्षात येते. एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स. येते लक्षात. 6 इलेक्ट्रॉन्स आहेत लास्ट सेलमध्ये आणि ज्यावेळेस तो NH3 इलेक्ट्रॉन पेअर शेअरिंगमध्ये डोनेट करतो एक आणखीन ओके येस डेटिव्ह बॉन्ड फॉर्म होतो किंवा काय कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म होतो. येस, दिस इज ऑल्सो कॉल्ड एज कोऑर्डिनेट बॉन्ड NH. लक्षात येते का. ठीक आहे, मग इथं ऑक्टेट कंप्लीट झाले का, डेफिनेटली याचं सुद्धा ऑक्टेट कंप्लीट आहे. येस, म्हणजे ह्या जो दोन ज्या इलेक्ट्रॉन पेअर जी डोनेट केलेली आहे शेअरिंगमध्ये ओके त्या दोन्हीच्या मध्ये राहतात. म्हणजेच काय, येस इट फॉर्म्स कंप्लीट दी ऑक्टेट ऑफ नायट्रोजन ऑल्सो बोरॉन. बोरॉनचं पण ऑक्टेट कंप्लीट करतात आणि नायट्रोजनचं. इथे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, इथं सुद्धा 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता लक्षात, हे सुद्धा स्टेटमेंट करेक्ट आहे. कम्प्लिशन ऑफ ऑक्टेट प्रोव्हाइड्स अ मेजर ड्रायव्हिंग फोर्स फॉर अ लेविज ॲसिड बेस रिॲक्शन. ठीक आहे, हा लेविज बेस आहे आणि हा लेविज ॲसिड आहे. इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर, इलेक्ट्रॉन पेअर डोनर. क्लिअर. ठीक आहे. स्टेरिक बल्की ग्रुप इन्क्रीजेस न्यूक्लियोफिलिसिटी. आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट विचारले ना. स्टेरिक बल्की ग्रुप इन्क्रीजेस न्यूक्लियोफिलिसिटी. बाळांनो स्टेरिक ओके जर ग्रुप असेल, बल्की ग्रुप असेल तो न्यूक्लियोफिलिसिटी वाढवतो का. येस बघा पुढे आहे तुम्हाला हे आता न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन्समध्ये येईल. कुठं येईल, न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स. सपोज असा एखादी ग्रुप आहे CH3 CH3 मायनस. ठीक आहे ना ओके. आणि कशावरती अटॅक करायचं तुम्हाला, अल्डिहाइडवरती अटॅक करायचा आहे किंवा कीटोनवरती अटॅक करायचा आहे. बघा इथं सुद्धा स्टेरिक हिंड्रन्स आहे आणि इथं सुद्धा स्टेरिक हिंड्रन्स आहे. बाळांनो हा ग्रुप इझिली कार्बोनिल कार्बनवरती अटॅक करेल का, नाही करणार. का, कारण काय, स्टेरिकली हिंडर्ड न्यूक्लिओफाईल आहे तो. ठीक आहे, हा जर सिंपल असेल असा CH3 मायनस तर हा इझिली अटॅक करू शकतो. का, कारण इथं स्टेरिक हिंड्रन्स हायर आहे आणि हा ग्रुप सिंपल आहे. येस, तो इझिली जाऊ शकतो. पण हा स्टेरिकली हिंडर्ड आहे, बिग ग्रुप आहे आणि वे कसा आहे, एकदम स्मॉलर आहे बाळांनो, तिथं तो इझिली अटॅक करू शकत नाही. ठीक आहे, म्हणून काय कधीही लक्षात ठेवा, स्टेरिकली हिंडर्ड जर ओके एखादी ॲनायन असेल ठीक आहे येस तो लेस न्यूक्लियोफिलिक असतो. ठीक आहे ना ओके. काय म्हटलं, स्टेरिक बल्की ग्रुप इन्क्रीजेस न्यूक्लियोफिलिसिटी म्हटले. नो, कसं असलं पाहिजे, डिक्रीजेस न्यूक्लियोफिलिसिटी असला पाहिजे. समजलं का, कारण स्टेरिक हिंड्रन्समुळे तो इझिली अटॅक करू शकत नाही. क्लिअर. ठीक आहे. सो ऑप्शन इज डी. विच कंपॅरिझन इज नॉट करेक्ट ॲज इंडिकेटेड. कंपॅरिझन कुठलं करेक्ट नाही, सहज आहे बाळांनो. येस, फर्स्ट काय दिलं आहे, फिनॉल दिलेला आहे आणि दुसरा काय CH3OH ॲसिडिक नेचर. करेक्ट आहे. फिनॉल इज मोर ॲसिडिक दॅन अल्कोहोल. डेफिनेटली फिनॉल इज मोर ॲसिडिक दॅन अल्कोहोल. नेक्स्ट ॲनिलिन दिलेला आहे आणि CH3NH2 दिला आहे. बेसिक नेचर विचारले. ॲरोमॅटिक अमाइन्स आर लेस बेसिक दॅन ॲलिफॅटिक अमाइन्स. सो दिस ऑर्डर इज रॉंग. बरोबर आहे ना ओके. काय असलं पाहिजे होतं, मिथाईल अमाइन जो आहे तो काय ॲनिलिनपेक्षा मोर बेसिक दाखवला पाहिजे होता. बट काय बी इज इनकरेक्ट. ॲरोमॅटिक अमाइन्स आर येस लेस बेसिक दॅन ॲलिफॅटिक अमाइन्स. का, ॲरोमॅटिक अमाइन्समध्ये बघा ज्या इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत किंवा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत नायट्रोजनवरती त्या कशामध्ये आहेत, रेझोनन्समध्ये. पण ॲलिफॅटिकमध्ये तसं आहे का, नाही. इथं काय आहे, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. Availability of electron is more in case of S methyl amine as compared to the aniline.
करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट सी मध्ये दॅट इज करेक्ट. बरोबर आहे ना. ओके. बेन्झाईल कॅटायन दिलेलं आहे आणि काय इथाईल कॅटायन दिलेलं बरोबर. स्टॅबिलिटी विचारलं. करेक्ट आहे स्टॅबिलिटी. बरोबर आहे ना. ओके. नेक्स्ट हां इथं मात्र काय स्ट्रक्चरमध्ये थोडंसं मिस्टेक केलं त्यांनी. ऑप्शन नंबर 4. येस दिस इज बेन्झोइक ॲसिड. ठीक आहे. इज मोर ॲसिडिक दॅन ॲसिटिक ॲसिड CH3 COOH असं स्ट्रक्चर आहे बघा. ते ॲसिडिक नेचर सांगितलं आहे. ठीक आहे ना. ते करेक्ट करा. जो डबल बॉन्ड O आहे तो CH3 वरती आलेला आहे. समजलं हे. बेन्झोइक ॲसिड डेफिनेटली काय असतो मोर ॲसिडिक असतो एज कम्पेअर्ड टू दी ॲसिटिक ॲसिड. ठीक आहे. का कारण इथं काय मोर स्टॅबिलिटी आहे ड्यू टू रेझोनन्स. ठीक आहे ना. ओके. हा मायनस चार्ज जो आहे तो मोर स्टेबल आहे ॲज कम्पेअर्ड टू दिस वन. का कारण इथं इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे आणि इथं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. CH3 C डबल बॉन्ड O मायनस हा मोर लेस स्टेबल आहे ड्यू टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. हा मोर स्टेबल आहे ड्यू टू इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. लक्षात येते. हा sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन लक्षात येते. आणि sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतो ॲज कम्पेअर्ड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. That's why this is more acidic than this one because it forms more stable anion. आलं लक्षात as compared to the acetate ion. Clear? Question number 35. Select incorrect statement. Incorrect statement select करायचं तुम्हाला. Electron withdrawing inductive effect to the carbonyl group in COOH group weakens the OH bond and favors ionization of carboxylic acid compared with an alcohol. बघा. Electron withdrawing inductive effect to the carbonyl group C double bond OH असा ग्रुप आहे. Carbonyl group in COOH group weakens the OH bond and favors ionization of carboxylic acid. लक्षात येते. कंपेअर्ड विथ अन अल्कोहोल. हा एक अल्कोहोलिक ग्रुप आहे आणि हा काय आहे बाळांनो कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. इथं जर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असेल काय सांगितलंय इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आणि इथं सुद्धा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर असेल लक्षात येते का. ठीक आहे. हा काय मोर वीकन असतो ड्यू टू इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप ॲज कम्पेअर्ड टू दिस वन. अल्कोहोलपेक्षा कार्बोक्सिलिक ॲसिड्स हे मोर ॲसिडिक असतात हे सांगितलं ऑलरेडी तुम्हाला. ठीक आहे. पण इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर असेल आणखीन हा मोर ॲसिडिक बनतो ड्यू टू वीक OH बॉन्ड. हा OH बॉन्ड काय होतो मोर वीक बनतो ॲज कम्पेअर्ड टू दी अल्कोहोल. अंडरस्टूड. ठीक आहे. नेक्स्ट inductive effect of chlorine destabilizes the acid and stabilizes the conjugate base. Inductive effect of chlorine destabilizes the acid and stabilizes the conjugate base. बघा खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. Cl आहे C डबल बॉन्ड O आहे आणि हा OH आहे. ठीक आहे. येस क्लिअर कट बघा. इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ क्लोरीन डिस्टॅबिलाइज दी ॲसिड. ॲसिडला तो डिस्टॅबिलाइज करतो. डेफिनेटली हा बॉन्ड ब्रेक होतो ना म्हणजे तो डिस्टॅबिलाइज होणार आहे. येस. आणि काय म्हणलंय स्टॅबिलायझेस दी कॉन्जुगेट बेस. येस डेफिनेटली ह्याला डिस्टॅबिलाइज करतो. ओके. येस मीन्स इट स्टिम्युलेट्स टू ब्रेक दिस बॉन्ड अँड फॉर्म्स C डबल बॉन्ड O मायनस प्लस H प्लस. आयोनायझेशनला काय करतो तो स्टिम्युलेट करतो आयोनाइज करतो त्याला. ठीक आहे ना. ओके. अँड इट स्टॅबिलायझेस दिस anion ड्यू टू इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग नेचर. समजते ना. हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे ना त्याच्यामुळे काय anion काय होतो मोर स्टेबल होतो. नेक्स्ट ॲनिलीन इज वीकर बेस दॅन अमोनिया. डेफिनेटली ॲनिलीन कसं आहे वीकर आहे बेस दॅन अमोनिया. हा NH2 आणि काय NH3. इथं अवेलेबिलिटी लोन पेअरची मोर आहे एज कम्पेअर टू दिस वन ड्यू टू रेझोनन्स. डेफिनेटली ॲनिलीन कसं आहे वीक बेस आहे एज कम्पेअर टू अमोनिया. फिनॉल इज वीकर ॲसिड दॅन वॉटर. नो.
आपल्याला इनकरेक्ट ओळखायचं म्हणले ना, फिनॉल इज वीकर ॲसिड दॅन वॉटर असं म्हणले, दॅट इज रॉंग. फिनॉल जो आहे तो कसा आहे, स्ट्रॉंगर ओके ॲसिड आहे ॲज कम्पेअर टू H2O. असं का? बिकॉज इट फॉर्म्स मोर स्टेबल येस फिनॉक्साइड आयन. ठीक आहे. येस, फिनॉलचं जर आपण डिसोसिएशन केलं बाळांनो, इट फॉर्म्स फिनॉक्साइड आयन प्लस H प्लस. करेक्ट. आणि H2Oचं डिसोसिएशन केलं, इट फॉर्म्स OH मायनस प्लस H प्लस. ह्याच्यामध्ये मोर स्टेबल कोण? डेफिनेटली फिनॉक्साइड आहे. समजलं हे? येस. सो फिनॉक्साइड आयन इज मोर स्टेबल, दॅट्स वाय फिनॉल इज मोर ॲसिडिक ॲज कम्पेअर टू दी वॉटर. The number of sigma and pi bonds in one butene 3-ine are. आता हे ॲक्च्युअलमध्ये काय झालं आहे, जुन्या मेथडनुसार, ओल्ड मेथडनुसार नॉमेनक्लेचर केलेलं आहे. ठीक आहे. तरी समजतं आपल्याला की कुठं ट्रिपल बॉन्ड लिहायचा, कुठं डबल बॉन्ड लिहायचा. येस, हे समजतं आपल्याला. ओल्ड क्वेश्चन आहे. द नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स अँड पाय बॉन्ड्स इन वन ब्युटीन. ब्युटीन म्हणजे 4 कार्बन आहेत डेफिनेटली. 1, ठीक आहे, 2, 3, 4. नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स अँड पाय बॉन्ड्स इन वन ब्युटीन. वन ब्युटीन म्हणजे डबल बॉन्ड काय केलं आहे, फर्स्ट पोझिशनला ठेवलं आहे आणि ट्रिपल बॉन्ड थर्ड पोझिशनला. ॲक्च्युअलमध्ये असं होत नाही नॉमेनक्लेचर नवीन सिस्टीमनुसार. ठीक आहे ना? ओके. पण दिलं आहे म्हणून आपण कॅरी करूया आपण. करेक्ट. इथं काय असणार आहे, CH2. कधीही वळानो सिग्मा बॉन्ड्स आणि पाय बॉन्ड्स म्हटलं की कंप्लीट स्ट्रक्चर लिहायचं. आलं लक्षात? म्हणजे सगळे बॉन्ड्स दाखवायचे, तुम्हाला कॅल्क्युलेशनला सोपं जातं. करेक्ट. H, इट इज H. काउंट करा. नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स अँड पाय बॉन्ड. सिग्मा बॉन्ड्स 1, 2, 3. एक डबल बॉन्डमध्ये एक पाय बॉन्ड असतो, एक सिग्मा बॉन्ड. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 सिग्मा बॉन्ड्स. बरोबर आहे ना? आणि पाय बॉन्ड्स 1, 2, 3 पाय बॉन्ड्स. इझी आहे. ऑप्शन इज बी. 36 साठी बी. 37. Among the following, the molecule with the highest dipole moment is. More the asymmetry, more is the dipole moment. लक्षात ठेवा. ठीक आहे. 2 कन्सेप्ट लक्षात ठेवायचे. एक तर काय, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स, मोर द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स, मोर इज द येस डायपोल मुवमेंट. आणि सेकंड काय, मोर दी अनसिमेट्रिक किंवा असिमेट्रिक स्ट्रक्चर, मोर इज दी येस डायपोल मुवमेंट. चेक करा. असिमेट्रिक मोर कशामध्ये आहे चेक करा आता. येस, CH3Cl, HHHCl. सेकंड CH2Cl2, Cl. थर्ड CH, हां 2 ऑप्शन्स CH2Cl2 झालेले आहेत. CHCl3 करा त्याला. सी ऑप्शन जो आहे CHCl3 करा. ठीक आहे. आणि CCl4 हे तर आपण पाहिलंच. इथं मोर सिमेट्री असल्यामुळे डायपोल मुवमेंट काय होतो, 0 होतो ह्या केसमध्ये. काय विचारलंय, अमॉंग द फॉलोइंग द मॉलिक्यूल विथ द हायेस्ट डायपोल मुवमेंट. ठीक आहे. आता बघा ह्या केसमध्ये जर विचार केला बघा ना, ओके, एका डायरेक्शनला डायपोल मुवमेंट आहे, टुवर्ड्स द क्लोरीन ओनली. ठीक आहे. चेक करा, टुवर्ड्स द क्लोरीन. इथं कुठंच अपोज नाही आहे त्या क्लोरीनला. जर क्लोरीनला अपोज झाला, ओके, तर डायपोल मुवमेंट काय व्हावं लागतं, कमी होतं. ठीक आहे ना. इथं मात्र अपोज आहे क्लोरीनला थोडासा. ठीक आहे ना. ओके, इथं सुद्धा काय, एस क्लोरीन आहे. 3 क्लोरीन आहेत. ह्या क्लोरीनचं ओके एस डायपोल मुवमेंट किंवा काय ह्या डायरेक्शनचं डायपोल मुवमेंट 2 डायरेक्शनमध्ये परत डिवाइड झालेलं आहे. म्हणजे इथं जे डायरेक्शन डायपोल मुवमेंट होतं तिथं काय झालंय, 2 क्लोरीनमध्ये आणखीन डिवाइड झालेलं आहे. इट मीन्स डायपोल मुवमेंट ऑफ ओके CHCl3 इज लेस दॅन एस CH3Cl. आलं लक्षात. ठीक आहे. इथं मात्र काय 2 क्लोरीनमध्ये डिवाइड झालेलं आहे. बळं लक्षात येते का बघा. ओके, इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते 2 क्लोरीनमध्ये, हा पण क्लोरीन स्वतःकडे अट्रॅक्ट करतो, हा पण अट्रॅक्ट करतो, म्हणजे 50-50 झालं. इथं मात्र एकाच क्लोरीनकडे आहे. इथे का लक्षात, मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठे चालली, टुवर्ड्स द क्लोरीन. म्हणजेच इथं इम्बॅलन्स जास्त आहे बळानो ॲज कम्पेअर टू दी येस दीज 2 स्ट्रक्चर्स.
काय होत गेलं, इम्बॅलन्स जो आहे तो काय होत गेलेला आहे, ओके एस कमी कमी होत गेलेला आहे, इथं झिरो झालेला आहे. इट मीन्स डायपोल मुवमेंट ऑफ ओके फर्स्ट कंपाऊंड इज हायर ड्यू टू मोर असिमेट्री. क्लियर. नेक्स्ट क्वेश्चन. In which of the following compounds is hydroxylic proton the most acidic? म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं आहे, येस हायड्रॉक्सिलिक प्रोटॉन कुठल्या कंपाऊंडमध्ये मोर ॲसिडिक आहे असं विचारायचं त्यांना. ठीक आहे ना. ओके. इन विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स द हायड्रॉक्सिलिक प्रोटॉन इज मोर ॲसिडिक असं म्हणायचं आहे त्यांना. ठीक आहे ना. येस. आता इथं परत कुठला इफेक्ट आहे बाळांनो, इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. बरोबर आहे ना. मोर द इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजेच मोर द मायनस हा इफेक्ट, मोर इज द वीक बॉन्ड. OH बॉन्ड वीक कधी होतो, OH बॉन्ड. ठीक आहे. येस. इथं जर ओके इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असतील तर आलं लक्षात. ठीक आहे. मग फर्स्ट स्ट्रक्चरमध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, सेकंड पोझिशनला F आहे. सेकंड स्ट्रक्चरमध्ये आय आहे बाळांनो. ओके. कुठल्या पोझिशनला आहे, 1 2 3, थर्ड पोझिशनला आय आहे. थर्ड स्ट्रक्चरमध्ये परत F आहे 1 2 3 बट थर्ड पोझिशन. आणि फोर्थमध्ये बाळांनो सेकंड पोझिशनला काय आहे, F आहे. सेकंड पोझिशनला F. ठीक आहे. आता इंडक्टिव्ह इफेक्ट कसा, डिस्टन्स डिपेंडंट इफेक्ट आहे. डिस्टन्स जर OH पासून इन्क्रीज होत गेला ओके तर काय इंडक्टिव्ह इफेक्ट कमी कमी होत जातो. आलं लक्षात. ठीक आहे. आणि फ्लोरीन मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे ॲज कम्पेअर टू दी आयोडीन. मग मोर डॉमिनंट कोण आहे, फ्लोरीन आहे. ठीक आहे ना. आयोडीनचा तर प्रश्नच नाही आहे. ठीक आहे. मग इथं फ्लोरीन सेकंड पोझिशनला आहे, इथं थर्ड पोझिशनला, इथं सेकंड पोझिशनला आहे. डेफिनेटली इथं इफेक्ट काय असणार आहे, मोर असणार आहे. बरोबर आहे ना. ओके. मग हा जो बॉन्ड आहे तो काय करतो, मोर वीक करतो. कोणाला, येस ह्या OH बॉन्डला. It becomes more weak due to F present nearer to the OH group. आलं लक्षात. ठीक आहे. सो ऑप्शन इज लास्ट, दॅट इज डी. ठीक आहे ना. तुम्हाला बाय मिस्टेक फर्स्ट ऑप्शन दिलं असणार आहे. करेक्ट. तिथं मे बी प्रीन मिस्टेक झाली असणार आहे. ठीक आहे. येस. फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. क्लिअर. टू आयसोमरिक 39, क्वेश्चन नंबर 39. Two isomeric forms of saturated hydrocarbon. Two isomeric forms of saturated hydrocarbon. त्याच्यामध्ये have the same structure. असं पॉसिबल आहे का? दोन आयसोमरिक अल्केन्स आहेत. दोन्हीचं स्ट्रक्चर सेम असतं. अल्केन्स जनरली काय करतात, स्ट्रक्चरल आयसोमर्स दाखवतात. बरोबर आहे ना. ओके. दॅट इज रॉंग. नेक्स्ट, हॅव डिफरंट कंपोजिशन्स ऑफ एलिमेंट्स. दोन तर आयसोमर्स सांगितलेलं आहे, डिफरंट कंपोजिशन कसं असणार एलिमेंटचं, मॉलिक्युलर फॉर्म्युला चेंज होईल ना. दॅट इज ऑल्सो रॉंग. नेक्स्ट, हॅव द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. डेफिनेटली दोन ओके जर अल्केनचे आयसोमर्स असतील, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचे आयसोमर्स असतील तर दोन्हीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच असला पाहिजे. आयसोमर्स म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम. हॅव ए डिफरंट कंटेंट ऑफ आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनचे वेगवेगळे आयसोटोप्स म्हणले, नो इट इज नॉट पॉसिबल. आयसोटोप्स डिफरंट नसले पाहिजेत. इट मीन्स फक्त मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो. आलं लक्षात. ठीक आहे. सो ऑप्शन इज सी. नेक्स्ट, द नेम ऑफ द अल्केन आयसोमर ऑफ cis3 ओके एस हेक्सिन. सिस म्हटल्यानंतर ओके डेफिनेटली दोन बॉन्ड्स कसे असले पाहिजेत, एस एका साईडला असले पाहिजेत. करेक्ट. आणि हेक्सिन म्हणले 1 2 3 2 3 4 5 6. दिस इज cis3 सांगितलं ना. हां, cis3 हेक्सिन. ठीक आहे. येस. त्याचा आयसोमर विचारलं आहे. 2 मिथाइल पेंटेन. पॉसिबल आहे का बघा, चेक करा तुम्ही आता. 2 मिथाइल पेंटेन म्हटलं की सॅच्युरेटेड आहे तो. दिस इज 2 मिथाइल पेंटेन 1. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्ही फाइंड आउट करायचा आता. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगतो मी. काय आहे, हा CH3 आहे, CH2 हा कोण आहे, CH, हा CH, ते तुम्ही ड्रॉ करा आता. CH2 CH3. ठीक आहे ना. हेक्सिन म्हणले सहज आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12. बघा चेक करा. C6H12. दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला. करेक्ट. हा असा येईल का बाळांनो, किती कार्बन आहेत 1 2 3 4 5 6 सॅच्युरेटेड आहे ना. येस. मग C6H काय होईल 14 होईल.
अनसॅच्युरेटेड आहे, इथं डबल बॉन्ड आहे म्हणून इथला 2 हायड्रोजन्स कमी झाले. लक्षात येते का? इथले 2 हायड्रोजन्स कमी झाले म्हणून C6H12. अल्किनचा फॉर्म्युला काय असतो? CnH2n असतो आणि अल्केनचा CnH2n+2 असतो. नेक्स्ट 2,3 डायमिथाइल ब्युटेन. परत काय आहे? S2,3 डायमिथाइल ब्युटेन. हा सॅच्युरेटेडच आहे. 6 कार्बन आहेत. मोलिक्युलर फॉर्म्युला इज सेम. सायक्लोहेक्सेन. दिस इज सायक्लोहेक्सेन. ठीक आहे ना? हा मोलिक्युलर फॉर्म्युला काय येतो? C6H12. येस डेफिनेटली सायक्लोहेक्सेन अँड येस this is cis-3-hexene. Okay, yes, having the same molecular formula. The name of alkane isomer of cis-3-hexene is definitely cyclohexane. Cyclohexane is the isomer of this compound. इथे लक्षात, दोन्हीचा मोलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल तरच ते आयसोमर्स, अदरवाइज नाही. आलं लक्षात? क्लिअर? 3-मिथाइल पेंटेन एक राहिलं ना, तो सुद्धा अल्केनच आहे. अल्केनचा मोलिक्युलर फॉर्म्युला CnH2n+2. क्लिअर? सो ऑप्शन इज डी. 41. विच वन ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स इज अन आयसोमर ऑफ. आता कुठला आहे त्याच्यामध्ये मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे का चेक करायचं फक्त अगोदर. ओके, फर्स्ट थिंग काय आहे? मोलिक्युलर फॉर्म्युला. ठीक आहे. नंबर ऑफ कार्बन्स किती आहेत बघा? 1 2 3 4 4 कार्बन्स आहेत. ठीक आहे. आणि हायड्रोजन्स किती असणार आहेत मग? येस, त्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करा. CH3 CH2 CH2 CH2OH. काय झालं हा? C4H 3 + 2 5 7 9 10 H10O. C4H10O. कुठल्या कंपाऊंडचा C4H10O येतो का फॉर्म्युला? नाही येत. ठीक आहे, त्याच्यामुळे नन ऑफ दी अबो. आता नन ऑफ दी अबो असा ऑप्शन नसणार आहे तुम्हाला पेपरला. ठीक आहे, जुना क्वेश्चन आहे त्याच्यामुळे त्या क्वेश्चनमध्ये आहे नन ऑफ दी अबो म्हणून. क्लिअर? क्वेश्चन नंबर 42. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स इज ए फंक्शनल ग्रुप आयसोमर ऑफ C2H5OH. अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप आयसोमर कोण असतो? इथर. इथर इज द फंक्शनल आयसोमर ऑफ अल्कोहोल. ठीक आहे, काय काय विचारलंय बघा. इथेनॉल एक दिलेलं आहे. मोलिक्युलर फॉर्म्युला चेक करायचा फक्त. कुठं मॅच होतो? इट्स डेफिनेटली डी मध्ये मॅच होतो. ठीक आहे, ऑप्शन डी. 43. फॉर विच ऑफ द कंपाऊंड्स बिलो आर सिस ट्रान्स आयसोमर्स पॉसिबल. कळलं? सिस ट्रान्स आयसोमर्ससाठी रिक्वायरमेंट काय आहे? डबल बॉन्डेड कार्बनवरती 2 डिफरंट ग्रुप्स असले पाहिजेत. सेम ग्रुप असतील तर काय? येस, इट इज नॉट पॉसिबल. सिस ट्रान्स जॉमेट्रिकल आयसोमर इज नॉट पॉसिबल. फर्स्टमध्ये पॉसिबल आहे का? नाही. सेकंडमध्ये एस डेफिनेटली पॉसिबल आहे. थर्डमध्ये एस डेफिनेटली पॉसिबल आहे. 2 and 3. सो ऑप्शन इज सी. सिंपल क्वेश्चन आहे. नेक्स्ट 44. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट एक्झिबिट जॉमेट्रिक आयसोमरिझम. हे ड्रॉ द स्ट्रक्चर असं म्हणलंय. शेवटचा बघा 1 हेक्झिन म्हणलंय. 1 फर्स्ट पोझिशनला जर डबल बॉन्ड असेल ना बघा, ओके डेफिनेटली इट इज नॉट पॉसिबल. 1 हेक्झिन का? 1 हेक्झिनमध्ये CH2 डबल बॉन्ड CH CH2 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 CH3. डबल बॉन्डेड कार्बनवरती हायड्रोजन दोन्ही कशा आहेत? सेम आहेत. बाकीच्यांमध्ये पॉसिबल आहे. ठीक आहे, येस तुम्ही ड्रॉ करू शकता स्ट्रक्चर. हिंट दिले, ड्रॉ दी स्ट्रक्चर म्हणलंय. ठीक आहे ना, थोडं स्मार्ट वर्क पण केलं पाहिजे. 1 म्हणले ना, 1 पोझिशन फर्स्ट पोझिशनला डबल बॉन्ड असेल तर डेफिनेटली काय असणार आहे तिथं? H2 असणार आहे. येस, इट इज नॉट पॉसिबल. लास्ट वन, लास्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स डिस्प्लेज ऑप्टिकल आयसोमरिझम. ठीक आहे, ऑप्टिकल आयसोमरिझमसाठी रिक्वायरमेंट काय आहे? कायरलिटी. कायरल सेंटर फाइंड आउट करा प्रत्येकामध्ये. येस, फर्स्ट स्ट्रक्चर ड्रॉ करायचं, कंप्लीट स्ट्रक्चर फॉर्म्युला फाइंड आउट करायचा प्रयत्न करायचा, किंवा ॲटलिस्ट काय करा असिमेट्रिक कार्बनसाठी तरी ठीक आहे कंप्लीट स्ट्रक्चर ड्रॉ करायचा प्रयत्न करा. CH2 CH2OH CH2OH. असिमेट्रिक कार्बन आहे का? नाही. नेक्स्ट CH3 CH Cl COOH आहे का असिमेट्रिक कार्बन? आहे. इथं डेफिनेटली एक जर असिमेट्रिक कार्बन असेल तर बाळांनो डेफिनेटली तो काय असतो? ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतो. बरोबर आहे ना? म्हणजेच काय, तो इनॅन्शियोमरिक फॉर्ममध्ये असतो. नेक्स्ट येस, इथे डबल बॉन्डेड कार्बन sp2 कार्बन आहे, त्याच्यामुळे कायरल सेंटरचा प्रश्न नाही आहे. कायरल सेंटर कसं असतो? sp3 हायब्रिडाइज्ड असतो.
आणि लास्टमध्ये सुद्धा काय आहे, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. सो दीज टू आर नॉट पॉसिबल. सो बी इज द ऑप्शन. ठीक आहे ना. तोच काय करतो, ऑप्टिकल आयसोमरिझम दाखवतो. लक्षात आलं बळा ना. ठीक आहे. आणखीन काय कुठं क्वेश्चनमध्ये डाऊट वगैरे असेल तर तसं नोट करून ठेवत चला. ठीक आहे ना. येस, तुम्ही मॅसेज करून जरी पाठवलं ओके तरी ते आपण सॉल्व करूया. ठीक आहे. येस, टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.